कुठपर्यंत झालं होतं मग काल डिस्कशन? मूल्य बघत होतो आपण, बरोबर? ही नोट मिळाली आहे, घेतली आहे नोट ही? हा. मराठी मीडियम आहे का प्रशांत? ना मराठी नोट देना, इंग्लिश मीडियमची दिली आहे. मूल्य घेतले होते आपण काल डिस्कशन करायला, मूल्यांपर्यंत आलो होतो, बरोबर? कोणती कोणती मूल्य बघितली होती? 4 प्रकारची मूल्य बघितली होती. कोणती? हा, अंतिम मूल्य, साधन मूल्य, विशिष्ट मूल्य आणि सार्वत्रिक मूल्य, हे 4 प्रकार होते मूल्यांचे, बघितलेले होते आपण. पुढे जाऊ, पुढचं काय डिस्कशन आहे? हा, मूल्यांबद्दल झालं होतं, आता सामाजिक मानकांबद्दलची चर्चा करू. तो सामाजिक मानक काय असतील? मानक ऑलरेडी हा शब्द काल डिस्कस केला ना. मानक जेव्हा आपण समाजशास्त्र हे शब्द बघत होतो की समाजशास्त्र म्हणजे काय, बरोबर? तर तेव्हा हा शब्द डिस्कशन झाला होता आपला, बरोबर का? मानक, मग काय असतील मानक? मानक म्हणजे नियम, समाजाचे तुमचे जे नियम आहेत की जे समाजाला लागू होतात, सगळीकडे लागू होतात, जे अलिखित आहेत, बरोबर? अलिखित असतीलच का? तर असंही नाही, अलिखित असतील किंवा लिखित असतील, कुठल्याही स्वरूपाचे जे नियम आहेत त्याला आपण मानक म्हणतो. ओके. आता सामाजिक मानके म्हणजे तेच दिलेलं आहे की व्यक्तीच्या वर्तनासाठी ठरवलेले नियम किंवा त्या व्यक्तीकडनं असणारी अपेक्षा. ठीक आहे, येते लक्षात? तर त्याला आपण म्हणतो मानक. अपेक्षा का बरं? कारण ह्या मानकांवरून काय ठरेल? काय ठरेल? एक्झॅक्टली, व्यक्तीचं वर्तन ठरेल ना, बरोबर आहे का? व्यक्ती समाजात कसा वागतो, तर व्यक्तीचं वर्तन याच्यावरून ठरणार आहे, या मानकांवरून. तेच दिलंय की वर्तनाचे नियमन करतात, बरोबर? योग्य आणि अयोग्य वर्तनाची चौकट ठरवतात मानक, बरोबर? की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. कारण प्रत्येक समाजात ह्या योग्य आणि अयोग्याची व्याख्या बदलत पण असेल का? काय वाटतं तुम्हाला? बदलत असेल ना. म्हणजे आता भारतीय समाजात आपण म्हटलं की जे की मागे मी एक्झाम्पल उदाहरण दिलं होतं तुम्हाला, की समजा घरात कोणी मोठा माणूस आला, सिनियर वयाने मोठा माणूस आला आणि त्याचा नमस्कार आपण नाही केला, तर मग कसं इम्प्रेशन जातं? मग ते गेल्यानंतर म्हणतात की काय रे बाबा, याला काही संस्कार नाही, बरोबर? किंवा आईवडिलांनी काही शिकवलं नाही, राईट? पण आता हीच गोष्ट जर अमेरिकन समाजात होत असेल तर त्याचा काही फरक पडत नाही, कारण तिकडे त्यांची ती मानकं नाहीच आहे. येस नो, राईट? येते लक्षात? तर तिकडे थोरांना आदर देण्याची कदाचित त्यांची वेगळी पद्धत असेल, दुसरी पद्धत असेल, की जी भारतीय समाजात वेगळी आहे. त्याच्यामुळे मानक ही समाजानुसार बदलत असतात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मानक ही समाजानुसार बदलतात, येते लक्षात? फक्त ती समाजानुसार जर बदलत असतील तर मग कुठला घटक असतो असा की त्या त्या समाजानुसार ती मानक बदलायला भाग पाडतो? तर तो असतो संस्कृती तुमची. येते लक्षात? ते पुढे डिस्कस करायचं आपल्याला, कल्चर अँड कल्चरल लॅग, संस्कृती बद्दल पुढे डिस्कस करू. पण आतापुरतं लक्षात ठेवा की मानक ठरवतो कोण? कोण ठरवेल? तर तुमची संस्कृती ठरवेल, प्लस तुमच्या संस्था ठरवतील. काल डिस्कस केलं ना, येस नो? संस्था कुठल्या? सामाजिक संस्था ठरवतील, राईट? आणि मग हे समाजात सुव्यवस्था स्थिरता टिकवण्याचं हे काम करतात. म्हणजे इथे काल आपण आठवत असेल तुम्हाला प्रकार्यवादी दृष्टिकोन बघितला है ना, ओव्हरव्ह्यू एक थोडक्यात बघितला. तर त्या प्रकार्यवादी दृष्टिकोनामध्ये आपल्याला काय सांगितलं जातं की मानकांचं कार्य काय? मग मानकांचं कार्य काय? की समाजात सुव्यवस्था, एकता आणि स्थिरता टिकवून ठेवायची, बरोबर? तर हे मानकांचं काय आहे? प्रकार्य आहे. येस नो? आता त्या दृष्टीने विचार करायचा है ना, जे डिस्कशन झालंय तर त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करायची आता, बरोबर आहे? येस नो? क्लिअर आहे इथपर्यंत? मग मानक झाली. मग आता मानकांची इथे उदाहरण दिली की मानक तुमची औपचारिक पण असू शकतात, अनौपचारिक पण असू शकतात, बरोबर का? म्हणजे आता सामाजिक शिष्टाचार जो पाळतो आपण, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जेवायच्या वेळी तोंडाचा आवाज करायचा नाही, बरोबर? चहा पिताना सूर के पिओ वगैरे असलं काही करायचं नाही की ज्याच्याने समोरच्याला वाईट वाटेल. हे काय झाली? ही सोशल एटिकेट झाली, सामाजिक शिष्टाचार. ती पण मानकच आहेत ना एक प्रकारची, राईट? ती पण एक प्रकारची मानकच आहे की वर्तनाची तुमची अपेक्षा की जेवायच्या वेळेचं पालन करायचं, पोशाख कसा घालायचा, अभिवादनाची पद्धत काय आहे, ही सगळी सामाजिक शिष्टाचार म्हणजे मानकं आहे. अनौपचारिक दुसरी, औपचारिक. औपचारिक म्हणजे वाहतुकीची नियमावली पाळणे, हे औपचारिक मानकच झालं, बरोबर? औपचारिक याचा अर्थ काय? जे कुठेतरी लिखित आहे, ते औपचारिक मानक आहेत तुमची, बरोबर का? राईट? हा, तर मग हे 2 प्रकार येतात मानकांचे, औपचारिक आणि अनौपचारिक. आता दुसरा एक शब्द याच्या पॅरलल दिलाय, मानक सोपी आहेत समजायला.
दुसरा एक शब्द पॅरलल दिलेला आहे, तो म्हणजे तो जास्त महत्वाचा आहे, मानक शून्यता, नॉर्मलेसनेस, किंवा त्याला दुसरा शब्द येतो अॅनोमी. ठीक आहे, प्रमाणक शून्यता किंवा मानक शून्यता, काही म्हटलं तरी बरोबरच आहे. ठीक आहे. प्रमाणक शून्यता किंवा मानक शून्यता, याचा अर्थ काय होतो? प्रमाणक शून्यता आणि नावात अर्थ आहे परत. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगा चला, न वाचता. आता आपण गेस पण करत जाऊ ना काय काय गोष्टी. हा, मानकच नसणे. हा, स्टँडर्डलेस नाही, नॉर्मलेस. ठीक आहे, स्टँडर्ड म्हणजे दर्जा. ठीक आहे, स्टेटस किंवा स्टँडर्ड म्हणजे दर्जा, हेच नॉर्मलेस. नॉर्मलेस म्हणजे मानक शून्यता. पण कधी येईल अशी सिच्युएशन? आता आपण ज्या समाजात राहतोय तिथे तर आहेतच ना मानक, लिखित असो, अलिखित असो, औपचारिक असो, अनौपचारिक असो, आहेतच. मग मानक शून्यता कधी तयार होईल? कोणावर पडणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, की मानक आहेत पण त्याचा प्रभावच कोणावर नाहीये असं? हा, बरोबर, सिंपल. काल उदाहरण डिस्कस केलं आपण. मानक शून्यता ही परिस्थिती कधी येईल मला सांगा तुम्ही. आता इथे आपण रस्त्याने चाललोय समजा, ठीक आहे, राईट. काय झालं, अचानक भूकंप आला. बरोबर, भूकंप आला तर मग तरी ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिकला थांबवेल का? तरी एखादा माणूस सिग्नल पाळणार आहे का भूकंप आल्यावर? पण नाही. तो काय करेल? तो पळेल जिकडे जागा मिळेल तिकडे. म्हणजे त्या कालावधीसाठी जी सिच्युएशन तयार झालेली आहे ती काय आहे? मानक शून्यतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. बरोबर का? राईट. मग ही मानक शून्यता कुठे असते, केव्हा निर्माण होते? तर ही युजली मानक शून्यता जेव्हा कुठली आपत्ती येत असते तेव्हा ही मानक शून्यता तयार होते समाजात. कारण जरी एखाद्या समाजात लिखित नियम नसले तरी अलिखित तर काहीतरी नियम आहेत ना, परंपरेने चालत आलेले. येस नो? बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळा काय असं लिखितच नियम तयार केला पाहिजे का? गरज नाही. अलिखित नियम आमच्याकडे आहेत ऑलरेडी, आणि मग त्या अलिखित नियमांनी, जर अलिखित नियम पण काम करणं बंद झाले तर अशी केव्हा सिच्युएशन येईल? आपत्तीच्या वेळेस. मग ती नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मित आपत्ती असेल, आर्थिक आपत्ती असेल, त्या सिच्युएशन मध्ये, मग त्या सिच्युएशन मध्ये तयार होते तुमची मानक शून्यता. बरोबर. आता मग तुम्ही म्हणाल की सर, मग म्हणजे चुकीच्या गोष्टींनाच मानक शून्यता आहे का? म्हणजे काय चुकीच्या गोष्टींना? याचा अर्थ म्हणजे कुठली निगेटिव्ह गोष्ट होत असेल तरच मानक शून्यता असेल असं म्हणायचं का मग? हा, काय वाटतं तुम्हाला? तर याचं उत्तर आहे नाही. बरोबर. पॉझिटिव्ह गोष्टीने पण मानक शून्यता येऊ शकते. म्हणजे जे आपल्याला युनिट 1 मध्ये शिकायचंय, युरोपात फ्रेंच राज्यक्रांती झाली. त्याला सोडून द्या युरोपचं, युरोपचं बघायचं बघू, आपलं बघा ना. काय झालं? 1947 ला स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला. बरोबर. स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला, स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 नंतर 16 ऑगस्टला मला कन्फ्युजन नव्हतं का की मी कसा वागू, कोणते नियम पाळू? होतं ना मला कन्फ्युजन. येस ऑर नो? राईट. म्हणजे मग काय? मानक शून्यता आहे. कारण तोपर्यंत ना संविधान तयार आहे ना काहीच नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे मानक शून्यता आहे ना त्यावेळेस. येते का लक्षात? म्हणजे मानक शून्यता काही फक्त नकारात्मक गोष्ट घडल्यावरच येईल असं नाही. हे लक्षात घ्या हा मुद्दा. कळलं का? राईट. पॉझिटिव्ह याच्यात सुद्धा मानक शून्यता येऊ शकते. म्हणजे मानक शून्यतेचा जास्त अर्थ हा कुठे जातो? अस्थिरतेकडे जातो. फक्त अस्थिरता होणे, जे काही तयार आहे, रेडीमेड आहे, ते अस्थिर होणे. मग ते चांगल्या कारणांनी अस्थिर झालं असेल काय किंवा चुकीच्या कारणांनी अस्थिर झालं काय, त्याच्याने फरक पडत नाही. कळलंय? ओके, हे समजून घ्या. आय होप हे तुम्ही पॅरलली लिहत पण चालले आहेत जे सांगतोय ते. हा, कारण ज्या इथे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यापेक्षा 4 गोष्टी जास्तच सांगणार ना मी बोलताना. मानक शून्यता म्हणजे सामाजिक मानकांचा अभाव, अस्थिरता. काय सांगितलं मी इथे? ती एकच ओळ लिहा की मानक शून्यता ही सकारात्मक पण असू शकते आणि नकारात्मक पण असू शकते. बरोबर का? मानक शून्यता ही सकारात्मक पण असू शकते आणि नकारात्मक पण असू शकते. ऑनलाईन कॅन्डिडेट्सला आवाज येतोय सर्वांना?
बरोबर का? राईट. ओके. हा, सर्वात पहिल्यांदा ह्या संकल्पनेचे जनक म्हणले जातात. कोण? ते म्हणजे एमिल डर्खिम. डर्खिम म्हणा, दुर्खिम म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. सो हे जनक आहेत या संकल्पनेचे. कारण यांनी सांगितलं, कुठल्या परिस्थितीत त्यांनी सांगितलं, खरं म्हणजे एमिल डर्खिम त्यांचा जो कार्यकाळ होता, तो कार्यकाळ होता पहिल्या महायुद्धाचा बेसिकली. ते आपण एमिल डर्खिम जेव्हा बघू तेव्हा डिस्कस करूच. थिंकर जेव्हा डिस्कस करू तेव्हा पहिल्या महायुद्धाचा कार्यकाळ असताना काय होतं, ते जिथे शिकवत होते, राईट, म्हणजे आपल्या क्लास नको अज्युम करायला, ते जिथे असे क्लासला शिकवायचे, राईट, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, तिथे असं होतं की त्यांना कितीतरी त्यांचे विद्यार्थी असे उचलून नेले जायचे. कुठे? युद्धात सहभागी होण्यासाठी. बरोबर. मग ते म्हणायचे, अरे काय आहे? आणि ते इतकं झालं होतं की त्यांचा स्वतःचा मुलगा पण युद्धात मारला गेला होता, एमिल डुर्खिम यांचा, पहिल्या जागतिक महायुद्धात. मग त्यांनी, मग ते त्यात म्हणजे ते जगत होते ना, ते एक लक्षात घ्या, विचारवंतांनी जे जे विचार मांडलेले आहेत, ते विचार ते जगलेले आहेत म्हणून त्यांनी मांडलेले आहेत. असं अचानक मी मस्त रिलॅक्स बसलोय एखाद्या गोव्याच्या बीचवर आणि मला मानक शून्यता आठवते, असं नाही होत. ओके. ते भोगत असतात लोक, हे लक्षात घ्या. ते त्याच परिस्थितीत असतात. त्याच्यामुळे जेव्हा थिंकर शिकू, मी हे नेहमी सांगतो की जेव्हा विचारवंतांचा अभ्यास करू आपण, युनिट 4 असेल किंवा दुसरे कुठलेही विचारवंत असतील पेपर 2 चे, पार्श्वभूमी तुम्हाला 100% माहिती असली पाहिजे. आम्ही डायरेक्ट टॉपिक पासून सुरू करतो की ओके, काय ऐतिहासिक भौतिकवाद, कार्ल मार्क्स, चला काय नाही. तुम्हाला जोपर्यंत त्या विचारवंताची पार्श्वभूमी माहित नाही, तोपर्यंत तुम्ही तो विचारवंत व्यवस्थित अभ्यासू शकत नाही. तो समजणारच नाही तुम्हाला की हा का बरं बोलला असं. अरे त्याने भोगलं सगळं, त्याच्यामुळे तो बोलला. आता कार्ल मार्क्स, कार्ल मार्क्स असा रॅडिकल माणूस होता, बरोबर. जिथे जायचं तिथे उपद्व्याप करायचा. तो उपद्व्याप करायचा म्हणजे काही असे गुन्हे करायचा असं नाही. तो विचार असे मांडायचा की जे तीक्ष्ण असायचे, रॅडिकल असायचे, की जे तिथल्या प्रस्थापित सरकारच्या एकदम विरोधात जाणारे असायचे. मग लोक हाकलून, ते फ्रान्स मधून 2 वेळा हाकललंय कार्ल मार्क्सला, बरोबर. 3 मुलं कार्ल मार्क्सचे कुपोषणाने मेले. मग तो लिहिणार नाही का इकॉनॉमी बद्दल, की सगळं जग सगळी जग दुनिया खोटी आहे, सगळं येतं इकॉनॉमीवर. ओके. पैसा असेल तर सगळं असेल, बरोबर. बाकी सगळे थोतांडे. हे बोलणार नाही का तो? जर त्याला खायला नव्हतं तर तो बोलेलच ना, राईट. म्हणजे तुम्हाला पार्श्वभूमी माहिती पाहिजे, तरच तो खेळ समजतो सगळा. की एवढ्या गोष्टी का बरं सांगून ठेवल्या त्यांनी, ते आपण शिकू सगळं, अर्थातच आपल्या डिस्कशन मध्ये ते येईलच. पण एमिल डुर्खिम यांनी ह्या नॉर्मलेसनेस नावाची सिच्युएशन प्रथम मांडली. आणि मग त्यांनी सांगितलं की जगातले प्रस्थापित मूल्य, जेव्हा प्रस्थापित मूल्य असतात किंवा प्रस्थापित मानकं असतात, त्यांना कोणीतरी छेद देत असतं सतत, तेव्हा ही सिच्युएशन तयार होऊ शकते, बरोबर ना. म्हणजे आता उदाहरणार्थ नवीन विचार कोणीतरी सांगत असेल, गांधीजींनी काहीतरी नवीन विचार सांगितला, बरोबर का? सांगितलं का? काय नवीन विचार सांगितला? सत्याग्रहाचा विचार सांगितला, स्वराजचा विचार सांगितला, बरोबर. स्वदेशी, बरोबर, राईट. तो हे नवीन विचार होते ना. तर तो कोणीतरी प्रस्थापित विचारांना खोडून नवीन विचार सांगत असेल आणि लोक त्या नवीन विचाराच्या बाजूने जर झुकायला लागले, तर मग अर्थातच परत ही सिच्युएशन तयार होऊ शकते ना. येते का लक्षात मानक शून्यतेची? कारण मग मी एक सामान्य नागरिक म्हणून कन्फ्यूज आहे ना. यार मी काय पाळू? प्रस्थापित विचारांना पाळू की मग आता जे नवीन आहे त्यांना पाळू? मग मी काहीच पाळत नाही. जाऊ दे, आपापल्या घरी बसा, काहीच नाही पाळायचं. म्हणजे मग काय झाली? प्रमाणक शून्यता. आलं का लक्षात? राईट. ही सिच्युएशन आहे प्रमाणक शून्यता म्हणजे, हे मानक शून्यता म्हणजे. शब्द हा वापरला इमाल डर्खैम यांनी, अॅनोमी, ठीक आहे. पण त्यालाच मानक शून्यता किंवा हे म्हणू शकतो. मी इथे एक्झाम्पल दिले तुम्हाला. आर्थिक संकट आलं असेल तरी प्रमाणक शून्यता येऊ शकते. वेगाने सामाजिक बदल होत असतील तरी प्रमाणक शून्यता येत असते. त्याच्याबरोबर काहीच खेळू नको, काहीच होत नाही त्याला. त्याला काहीच होत नाही. ठीक आहे, तो फिक्स आहे. तो आर्थिक संकट आणि वेगवान सामाजिक बदल, हे दोघं गोष्टी होतात. इमिल डुर्खिम सांगितलं मी तुम्हाला. आता बघा, मानक शून्यता म्हणजे सामाजिक मानक आहे ना. कालचं आपलं डिस्कशन आठवत असेल तुम्हाला. काय, कोण कोण थिंकर येतील? टॉप डाऊन अप्रोच आहे ना. येस ऑर नो? व्यक्तीच्या वर्तनावर मानकांचा परिणाम होतोय ना. व्यक्तीच्या वर्तनानुसार मानक बदलतायत का? नाही. म्हणजे टॉप डाऊन अप्रोच आहे. मग टॉप डाऊन अप्रोच आहे म्हणजे मग कोण आले? एकतर प्रत्यक्षार्थवादी येतील किंवा प्रकार्यवादी येतील, बरोबर का? आहेत का मग दोघी? प्रत्यक्षार्थवादी आणि प्रकार्यवादी, बरोबर. बस हे फिलॉसॉफी लक्षात ठेवा, जमायला लागेल हळूहळू. ठीक आहे. सांगेन ना पुढे, घाई कशाला, जाऊ ना हळूहळू.
होतो ना. जो मानकांचा परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर होईल ना, व्यक्तीच्या वर्तनानुसार थोडी मानकं बदलणार आहेत. बरोबर का? नाही ना. एका व्यक्तीचं वर्तन मानकांच्या विपरीत असेल, तर लगेच मानक बदलून जातील का? नाही बदलणार. नियम कसे बदलतील समाजाचे? हां, अशा एका व्यक्तीने, एका गांधीजींनी समजा 1,00,000 लोकांना प्रेरित केलं, बरोबर? आणि ते 1,00,000 लोकांनी नियम मोडले. मग ते व्यक्तीचं नाहीये, ते कशाचं आहे? तो समाजच होऊन गेला ना पूर्ण. 1,00,000 लोकं म्हणजे समाजच होऊन गेला ना. राइट? येतंय लक्षात? तर ही चर्चा आहे. असं डिस्कशन आहे. थंडी वाजते. हां, बरोबर. राइट तसंच होतं. आलंय लक्षात? ठीक आहे. मग आता जो मानक शून्यता, ठीक आहे, पुढे आहे कन्फर्मिटी डेव्हियन्स तेव्हा बघू. फक्त इथे उल्लेख करून देतो तुम्हाला, मानक शून्यतेने जो वागायचा प्रयत्न करतो. आता समजा तुमच्या समाजात मानकं आहेत. मानकं सगळी स्थापित आहेत तुमच्या समाजात. पण तरी सुद्धा मानक शून्यतेसारखं वागायचा प्रयत्न एखादा व्यक्ती करत असेल तर, करतो का? गुन्हेगार. बरोबर आहे की नाही? राइट. ट्रॅफिकचे नियम आहेत, पण तरी नियम तोडून मी चाललोय. म्हणजे मी काय केला? गुन्हा केला ना. राइट. मग मी झालो गुन्हेगार. मग गुन्हेगार बऱ्याच वेळा जेव्हा असा वैयक्तिक व्यक्ती मानकं असताना सुद्धा मानक शून्यतेसारखा वागायचा प्रयत्न करतो, तेव्हा मानक शून्यता नाहीये. मग त्याला म्हणतात तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो. मग त्याला म्हटलं जातं विचलन. विचलन वर्तन, विचलनीचं वर्तन. डेव्हिएंट बिहेवियर. पुढे आहे शब्द, काही काळजी करू नका. इथे लिहू नका, फक्त सांगतो. ठीक आहे. कन्फर्मिटी आणि डेव्हियन्स हे पुढे डिस्कशन करायचंय. आता फक्त उल्लेख केला याचा. पुढे आहेत शब्द दिलेले तुम्हाला. ठीक आहे. इथे ते दिलंय शब्द म्हणून मी सांगितलं की रॉबर्ट मर्टनने सांगितलं बघा, हे डेव्हियन्स है ना. राईट. गुन्हेगारीकडे वळतात लोक. राईट. हे सगळं डिस्कशन जेव्हा मर्टन शिकू तेव्हा सगळी चर्चा करायची आहे आपल्याला ऑलरेडी. आलंय लक्षात हे? राईट. तो मानक शून्यता समजली. मानक शून्यता काय असते? समकालीन उदाहरणं, कोविड-19 नंतर मानक शून्यता आली. बरोबर. एआय आल्यानंतर पण मानक शून्यता आहेच ना. येस नो. नवीन तंत्रज्ञान आलं एआय नावाचं, तरी मानक शून्यता आहेच. येते लक्षात? सो ही मानक शून्यता ही काय फक्त निगेटिव्ह कन्सेप्ट नाही. इथे हे समजलं पाहिजे आपल्याला. मग बघा पुढचं तेच आहे आपलं जे आता मी बोललो तुम्हाला. काय शब्द आहे पुढचा? कन्फर्मिटी अँड डेव्हियन्स. सामाजिक अनुरूपता आणि विचलन, डेव्हियन्स. काय असेल हे अनुरूपता आणि विचलन? अनुरूपता नावातच अर्थ आहे. सामाजिक अनुरूपता, जो मानकांनुसार चालत असेल. बरोबर. जो समाज मानकांनुसार चालतो तो सामाजिक नियम काय आहे? अनुरूप आहे. बरोबर. तो सामाजिक अनुरूपता पाळतोय. आणि ज्या समाजातले लोक काय आहे? नियमांच्या विचलित जाऊन, विपरीत जाऊन काम करतायत, ते आहे विचलित. विचलन बिहेवियर दाखवणारे. बरोबर. व्यक्तीने आपलं वर्तन, विचारसरणी, विश्वास प्रस्थापित मानकांनुसार जर असेल तर ती अनुरूपता आहे. बरोबर. राईट. म्हणजे आता अनुरूपतेचं उदाहरण काय? म्हणजे सगळ्यांचं नियम, चालीरीती, मूल्य यांचं सगळ्यांचं पालन करतोय बाबा व्यक्ती, तर ते काय आहे? कन्फर्मिटी आहे, अनुचलन आहे. मग आता समजा तो पालन करतोय, मग याचे उदाहरण काय? उदाहरण हे की जसं की मी तुम्हाला म्हणलं, ऑफिसला जाताना आपण फॉर्मल शर्ट पॅन्ट घालून जातो. येस नो. फॉर्मल ड्रेस कोड असतो ना आपला. तो जिथे जिथे ड्रेस कोड आहे, आता समजा पोलीस स्टेशनला एखादा पोलीस अधिकारी जर जीन्स टी शर्ट घालून गेला, चालणार आहे का? नाही चालणार. म्हणजे मग ड्रेस कोड हे काय आहे? हे अनुरूपतेचं उदाहरण आहे. समारंभात तुम्ही जातायत एखाद्या, तिथे काय आहे? त्या समारंभाला साजेसं वर्तन तुम्ही करतायत. बरोबर. एखाद्या समजा असं तुम्ही लग्नाच्या ठिकाणी गेले आणि तिथे रडत बसले, चालणार आहे का? आणि एखाद्या मैतीवर गेले आणि तिथे डान्स करत बसले, चालणार आहे का? विरुद्ध वर्तन आहे ना. मग ते काय आहे? ते विचलन आहे. येते का लक्षात? राईट. सो अनुचलन, अनुरूपता आणि विचलन. सिंपल. हा, हे काय आहे? अनुरूपताच आहे ना. बरोबर. अनुरूपताच आहे ना. राईट. कारण ती काय आहे? ती आमच्या समाजातली मानकं आहेत ना, की मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढा. ही आमच्या समाजातली मानकं आहेत. तर त्याच्यामुळे आपण म्हणू की ते अनुचलन आहे किंवा अनुरूपता आहे.
आणि विचलन. अनुचलन पण म्हणता येतं, अनुरूपता पण म्हणता येतं, कन्फर्मिटी आणि विचलन. मग हा जास्त लोक म्हणजे काय? अनुरूपता नाही, असं म्हणू शकतो म्हणायचं झालं फार तर फार तर, की जास्त लोक जर त्या पक्षाला मत देत आहेत तर ते लोक त्या पक्षाच्या विचारसरणीशी अनुरूप आहे, एवढंच. पण तो पक्ष जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत तो मानक तयार नाही करत ना, बरोबर की नाही? तो सत्तेत आल्यानंतर तो कायदे बनवेल, म्हणजे तो मानक तयार करेल आणि मग ती मानकं तुम्हाला पाळावी लागतील. मग तुम्ही त्या पक्षाची मानकं नाही पाळत आहे, तुम्ही सरकारची मानकं पाळताय. आलं का लक्षात? असं डिस्कशन. कळलं? त्याच्यामुळे पक्षाशी अनुरूपता नाही. हे चर्चा आहे. आता इथे बघा, मग परत तेच, की अनुरूपता आणि विचलन. काय वाटतं तुम्हाला, कोणाची चर्चा असेल? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? कसं? म्हणजे हे दोघं शब्द व्यक्ती सापेक्ष असतील का समाज सापेक्ष असतील? पहिले या प्रश्नाचं उत्तर द्या, की व्यक्ती सापेक्ष असेल का समाज सापेक्ष असतील हे दोघं शब्द? व्यक्ती सापेक्ष असेल ना. अनुकरण करायचं आहे, अनुरूपता दाखवायची आहे का विचलन दाखवायचं, हे माझ्यावर आहे ना. बरोबर? माझा म्हणजे मी कोण? व्यक्ती. व्यक्ती सापेक्षता आहे, आणि जर व्यक्ती सापेक्षता आहे तर मग कुठलं आलं? अप्रत्यक्षार्थवाद. येते लक्षात? दोघं अप्रत्यक्षार्थवाद, म्हणून मग तेच आहेत ना. गॉफमन तिकडे बघितले ना, येस नो, राईट. आणि सोलोमन ऍश, आता नवीन वेगळे अजून एक नाव आपल्या लिस्ट मध्ये. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हटलं ते जाऊ देत, पण ते तर वाचता येईल नंतर आपल्याला, त्याचा उल्लेख कुठे करण्याची गरज नाहीये, ते मी तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणून दिलेलं आहे फक्त इथे. पण आपल्या लिस्ट मध्ये आले पाहिजे, म्हणजे मग पुढे वापरता येतील आपल्याला. येस नो, राईट. तुम्ही कालचं लेक्चर बघा, म्हणजे तुम्हाला, म्हणजे लेक्चर नंतर भेटा मला, पण डिटेल आपण बोलूया. लक्षात आलंय? सोशल मीडिया आणि अनुरूपता सांगितलं मी तुम्हाला. सोशल मीडियावरचे नवीन नवीन ट्रेंड येतात, रील व्हायरल होते, बरोबर, म्युझिक व्हायरल होतं, म्हणजे मग याच्याने सगळे रील बनवायला सुरुवात करतात. येस ऑर नो, राईट. म्हणजे मग काय आहे ती? अनुरूपताच आहे, राईट. हे लेटेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतात तुम्ही. असे एक्झाम्पल्स भरपूर आहेत अनुरूपतेचे आणि विचलनाचे. परत आता इथे डिस्कशन, की विचलन जे आहे ते चुकीचंच असेल का, त्याची चर्चा करू थोडीशी. नाही, विचलन चुकीचं असेल असं नाही. तुमच्या प्रस्थापित सामाजिक मानकांना धरून जर वर्तन नाहीये तर ते विचलन आहे, पण ते चुकीचंच आहे असं नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे? का बरं? मी काल उदाहरण दिले होते वाटतं ना. जे कोणी सामाजिक सुधारणा करणारे समाज सुधारक होऊन गेले सगळे, ते विचलनवालेच होते ना. येस नो. म्हणजे मग परत तेच, की विचलन, जसं मी आपण म्हटलं, की मानक शून्यता सकारात्मक पण असू शकते, नकारात्मक पण असू शकते. तसंच विचलन सुद्धा सकारात्मक पण असू शकतं आणि नकारात्मक पण असू शकतं. हे समजून घ्या. बरोबर? हा, बोला. हा, बरोबर. मग आता हा, मग तो प्रत्येकाचा दृष्टिकोन, म्हणून अप्रत्यक्ष अर्थवाद. बरोबर. म्हणजे आपल्याला केस स्टडी येतात एथिक्स मध्ये, ते तेच आहेत ना सगळे, की याचं वर्तन चुकीचं आहे. हा, ऑब्विसली 100%. अरे एथिक्स, 70% एथिक्स इज सोशलॉजी. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्याच लेक्चरला, की एथिक्स आणि सोशलॉजी दोन जवळच्या बहिणी आहेत. ठीक आहे. दोघांचा जन्म हा फिलॉसॉफी मधून झालाय. फिलॉसॉफी त्यांची आई. ठीक आहे. राईट. आणि ह्या दोघी जुळ्या बहिणी, एथिक्स आणि सोशलॉजी. आणि एसे सावत्र बहीण. ठीक आहे. दोघांचा वापर केला तरच एसे येत, म्हणजे एसे म्हणजे कच्चा लिंबू थोडक्यात. ठीक आहे, असं डिस्कशन आहे. तो सामाजिक विचलन आले लक्षात, हे की म्हणून मी म्हटलं, की गुन्हेगारी प्रवृत्ती हे पण विचलन आहे, राईट. पण समाज सुधारक हे पण विचलन आहे. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा दोन एक शब्द येतात बघा, गुन्हेगारी वर्तन तर समजतं आपल्याला, पण हा एक शब्द येतो की जो याच्यात जातो पॉझिटिव्ह कडे, विचलनामध्ये सकारात्मक कडे. ऐकलंय का तुम्ही हे नाव, उपसंस्कृती? उपसंस्कृती तयार व्हायला सुरुवात होते आता. उपसंस्कृती म्हणजे काय? चलो सोडून दे, मी सांगतो, सोप्या उदाहरणाने डिस्कस करू ना आपण. रॅप कल्चर ऐकलंय का तुम्ही? रॅप, हा, बादशाह, हनी सिंग, नाव ऐकलेत का हे? बरोबर, राईट. एमी वे बंटा आहे, ऐकलेत का नाव? है ना? माहिती असतं सगळं तुमचं मला, पण
तुम्हाला शिकवायचं तुमच्याबरोबर चालावं लागेल ना मला, राईट? सो हे जे हे काय आहे? हे रॅप कल्चर काय? रॅप कल्चर, अंडरग्राऊंड कल्चर हे काय? ही उपसंस्कृती आहे. कशा प्रकारचे गाणे बनवतात ते? की माझ्यावर काहीतरी काय झालंय, अत्याचार झालेले आहेत आणि मीच सगळ्यात जगातला पीडित आहे, बरोबर? तरी मी कसा वरती आलो आणि तुम्हाला कसं दाखवलं मी माझी हे असेच असतात ना. ते त्यांच्या नावाचं गाणे, कुठले गाणे घ्या एकच अर्थ असतो त्यांचा, बाकी काहीच नाही त्याच्यात, राईट? फक्त डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट चालतं, बाकी मागे बाकी दुसरं काहीच नाही. तर याचा अर्थ काय होतो? हे काय आहे? हे उपसंस्कृती आहे. कोणाची? जे आजपर्यंत दबलेले, पिडलेले होते, ज्यांच्यावर अत्याचार झालेले होते, त्यांचा आवाज आम्ही होतो. पूर्वी आवाज दाखवण्याची पद्धत वेगळी होती. आज ही यांची पद्धत वेगळी आहे. तर ही उपसंस्कृती तयार होते. येते लक्षात? LGBTQ चं उदाहरण आहे. LGBTQ माहिती आहे? हा, तृतीयपंथी असतील, राईट? लेस्बियन आहे, समलैंगिक असतील, राईट? तो हे जे आहे सगळे, हे त्यांच्या लढण्यासाठी जे आहेत ते पण उपसंस्कृती. ती पण उपसंस्कृती असते. तर म्हणजे थोडक्यात सब कॅटेगरी रे, समाजातले वेगळ्या कॅटेगरीतले लोक, दॅट इज उपसंस्कृती. त्यांची संस्कृती म्हणजे उपसंस्कृती असं म्हणायचं आपण. तर मग ते प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतात ना, बरोबर आहे का? येस नो? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालतात म्हणजे मग ते कसं त्यांची वर्तवणूक आहे? विचलनवाली आहे, बरोबर? डेव्हियन्स आहेत ते. मग जर डेव्हियंट आहेत तर मग अर्थातच ते काय निगेटिव्ह थोडी आहे, बरोबर? नाही, अप्रत्यक्ष अर्थवादी झालं पण ते निगेटिव्ह नाहीये ना, बरोबर का? सकारात्मक आहे ते. आलंय लक्षात, राईट? सो त्याच्यामुळे विचलन हे प्रत्येक वेळेस निगेटिव्ह असेल असं नाही. विचलनाने चांगले सुद्धा परिणाम होतात. युरोपमध्ये जेव्हा झालं हे किऑस्क तयार झाला, तेव्हा जे विचलन झालं त्याच्याने सकारात्मक परिणाम झाले. ऑगस्ट कॉम सारखे व्यक्ती तयार झाले की ज्यांनी समाजशास्त्र नावाची शाखाच तयार केली, बरोबर? की त्याचा अभ्यास आज आपल्याला करावा लागतोय. तो चांगल्या गोष्टी पण होतात विचलनाने, असं काही चुकीचंच होईल असं नाही. मग बघा आता हे, पण तुम्हाला लक्षात येतंय का की नॉर्मलेसनेस याचा अभ्यास केलाय कोणी? एमिल डुर्खिम यांनी, म्हणजे प्रत्यक्ष अर्थवादी आहे. मग अर्थातच विचलन ज्यांचं वर्तवणूक आहे तर विचलनाचा पण अभ्यास ते करू शकतात ना. जरी विचलन वैयक्तिक माणूस करत असेल तरी त्याचा अभ्यास ते करतील. कारण विचलन, ते काय म्हणतात, विचलन होतं कशामुळे? प्रमाणक शून्यता निर्माण होते, नियमन शून्यता निर्माण होते, त्याच्यामुळे विचलन होतंय असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर का? म्हणून मग विचलनाचा पण अभ्यास करताना डरकेम येतात, जरी ते प्रत्यक्ष अर्थवादी असले तरी सुद्धा. समजतंय का काय बोललो? कोणीतरी सांगा, रिपीट करा. मला 100% गॅरंटी आहे सगळ्यांना नाही समजलं मी जे बोललो ते. प्रश्न काय आहे माझा? माझा प्रश्न हा आहे की विचलनाची चर्चा करत असताना इमिल डर्कहाइम का बरं घेतोय आपण? अनुरूप. तसं थोडी, विचलनाची चर्चा आहे फक्त. विचलन कशामुळे तयार होत आहे, डिस्कशन काय आहे, विचलन केव्हा आलं, हे कोण म्हणतंय? दुर्खिम म्हणताय, बरोबर? पण ऍक्च्युअल बघायचं असेल तर प्रस्थापित मानकांना विरोध करून वेगळं वर्तन करणे म्हणजे विचलन आहे, बरोबर? म्हणजे प्रस्थापित मानक आहेत ना. पण डर्किम काय म्हणताय? मानक शून्यतेच्या वेळेस विचलन दिसतंय, ही बाजू आहे. फरक आहे, समजतंय का? मानक शून्यतेच्या वेळेस विचलन आहे हे बोलताय तर येते लक्षात? मानक शून्यता संकल्पना कळली? येस नो? नियम नाही. मग नियम नाही ही संकल्पना सांगितली कोणी? दुर्खिम यांनी, बरोबर? मग अर्थातच जेव्हा नियम नाहीये तेव्हा विचलन होईल ना. तीच चर्चा, म्हणून विचलनाचा अभ्यास ते करतील ना. आणि म्हणून ते म्हणतात की मग आता हे झाली असं असं खाणं, आता असं खाऊ, ठीक आहे? असं कसं? ते एक वाक्य वाचा मग आता, की दर्खिम यांनी असे मांडले की विचलन समाजासाठी आवश्यक आहे कारण ते नैतिक सीमांचे स्पष्टीकरण करते. समजतंय का आता हे वाक्य? मग काय सांगा कोणीतरी. हम्म, ते समजतं, ते समजेल आपल्याला, बरोबर? म्हणजे थोडक्यात हे बोलतात काय, हे प्रत्यक्ष अर्थवादीच आहे. कळलं का? नक्की?
हा मग विचारा, 100% नाही समजत आहे, जोपर्यंत 100% नाही तोपर्यंत जायचं नाही पुढे. येस, बोला. काय सांगितलं? एमिल डुर्खीम, मानक शून्यता, विचलन, अनुरूपता. क्लिअर? हा, इथपर्यंत क्लिअर. आता यांचं काय डिस्कशन आहे? हे म्हणतात विचलनाचा अभ्यास केला पाहिजे. का बरं केला पाहिजे? कारण विचलन करणारे कोण आहेत? ते प्रस्थापित मानकांच्या विरुद्ध जात आहेत, ते विचलनावाले आहेत. मग प्रस्थापित मानकांमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते समजेल ना तुम्हाला. का बरं विचलित झाले ते कळेल ना तुम्हाला. म्हणून विचलनाचा अभ्यास करायला पाहिजे. कळलं का? हा, राईट. एखादा गेला समुद्र क्रॉस करून, मग तुम्ही समुद्र क्रॉस करून गेलेल्याला नका बोलू की तो का बरं गेला समुद्र क्रॉस करून. तुम्ही विचार हा करा, डुर्खीम असं म्हणतात की तुम्ही विचार हा करा की तो समुद्र क्रॉस करून जाऊ शकतोय, म्हणजे आपल्या नियमांमध्ये काहीतरी गडबड आहे. आता आलं का लक्षात? म्हणून मी म्हटलं की असं कायचं आता. कळलं का? समजलं? म्हणजे हे नियम सोडत नाहीये. तो ते करू शकतोय, त्याने काय केलं तो त्याचं करेल, काय करायचं ते त्याच्याकडे लक्ष नका देऊ, पण तो ते तसं करू शकतोय याचा अर्थ नियमांमध्ये गडबड आहे. बरोबर? मानक तुमची समकालीन नाहीये जर विचलन जास्त होतंय तर. अरे इट इज लाईक की आता आमच्याकडे दिल्लीमध्ये बरोबर कमी पडताय, दिल्लीमध्ये खूप रेप केसेस व्हायला लागले. बरोबर? तर मग काय गडबड झाली? 70च्या दशकात खूप भारतभरात खूप रेप केसेस होत होत्या आणि मग नंतर हे सगळे कायदे आलेत आपल्याकडे. ते पण शिकायचंय आपल्याला पुढे गेल्यावर. ठीक आहे, पेपर 2 मध्ये. मग आता हे का बरं आले? कारण आमच्याकडे नियम अटी कायदेच नव्हते ना. मग म्हणजे काय? मग म्हणजे पहिले नियमांचा अभ्यास करा. म्हणजे झाले ना मग ते प्रकारेवादी. येस ऑर नो? कळलं का? असं डिस्कशन. म्हणून एमिल डुर्खीम घेतो याच्यात. आणि हॉर्वर्ड बेकर लेबलिंग थेअरी हे काय म्हणतात? हॉर्वर्ड बेकर ते पुढे बघू. हॉर्वर्ड बेकरांचं लेबलिंग थेअरी पुढे बघायची आपल्याला. त्यांचं म्हणणं आहे की बाबा काय होतंय की जेव्हा हे असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेव्हा असं लेबल लावून देतात लेबलिंग थेअरीचा अर्थ काय होतो? एखाद्या व्यक्तीने एकदा विचलन केलं की त्याला सांगून दिलं की तो गुन्हेगारच आहे. मग तो सतत गुन्हेगारीच करेल ना. दुसरा तुम्ही त्याला काही स्कोपच ठेवत नाहीये. येते का लक्षात? म्हणजे काय की तुम्ही आता एखादा एक व्यक्ती चुकीच्या कारणाने, समजा आता माझ्या घरी चोर घुसले, बरोबर, आणि माझ्या घरच्यांचं संरक्षण करण्यासाठी मी त्या चोराला एकाला मारून टाकलं. मग मी गेलो जेलमध्ये. बरोबर? की बाबा खून केला तू म्हणून. ठीक आहे, पण मला ते सगळं कोर्टाने तपास केला आणि कळलं की याने आत्मरक्षणासाठी खून केलाय. मग मला 1 वर्षात सोडून दिलं समजा कोर्टाने. ठीक आहे. पण 1 वर्ष जेलमध्ये गेलो म्हणजे गेला, मग संपलं याचं आयुष्य. येस ऑर नो? म्हणजे हा कायमस्वरूपी हे आहे. म्हणजे त्याला काय केलं आपण? लेबल लावलं. येतंय का लक्षात? मग हे तेच करतात की जेव्हा समाजात एखाद्या व्यक्तीचं विचलन म्हणून लेबल लावले जाते, तेव्हा त्या व्यक्तीची ओळख आणि वर्तन त्यानुसारच बदलतं. म्हणजे मग तो तिथून पुढे नेहमी गुन्हेगार. जाऊन आलो एकदा जेलमध्ये, आता काही करा, किती वेळा केलं तरी काय फरक पडतोय? मित्र आहेत आपले तिकडे. बरोबर की नाही? येस ऑर नो? डिस्कशन. तर ती व्यक्ती आणखी विचलित होऊ शकते. हे डिस्कशन आहे हॉर्वर्ड बेकर यांचं. बरोबर आहे. आणि हे पण जसे की हे मादक पदार्थांचे सेवन करणारे, ड्रग्स जे घेतात ते, राजकीय निदर्शनं करणारे, हे नेहमी निदर्शनच करत असतात कार्यकर्ते, सतरंजी उचलणारे, राईट? सो ते डिस्कशन आहे. कळलं? हा. कोण येतील मग? तुम्ही सांगा. प्रत्यक्ष अर्थवादी घ्यायचं का? काल घेतलं होतं का हॉर्वर्ड बेकर यांच्याबद्दल? सांगितलं होतं ना? नाही? कोण घ्यायचे मग? तुम्ही सांगा. हॉर्वर्ड बेकर प्रत्यक्ष अर्थवादी की अप्रत्यक्ष अर्थवादी घ्यायचे? अप्रत्यक्ष अर्थवादी. बरोबर. लेबल कोणाला लावतोय? एका व्यक्तीला लावतोय ना. व्यक्तीच्या वर्तनावर आहे ना. अप्रत्यक्ष अर्थवादी. व्हेरी गुड सर. बरोबर. अप्रत्यक्ष अर्थवादी. चला, छान सुचलं आपल्याला हे. म्हणजे आत्ताच थिंकर क्लिअर. प्रत्येक बॅच मध्ये असं काहीतरी वेगळं सुचत असतं. पुढचं सामाजिक संरचना, सोशल स्ट्रक्चर. आता 3 शब्द घ्यायचे असे जे की आपल्याला वाटेल की सर हे सेमच आहे. कोणते कोणते 3 शब्द आहेत? सामाजिक संरचना म्हणजे स्ट्रक्चर, सिस्टीम, पुढे गेल्यावर इन्स्टिट्यूशन, त्याच्या पुढे गेल्यावर असोसिएशन. असं वाटतं सगळे 4ही शब्द सेमच आहे सर. पुढे आहेत ते करू चर्चा. ठीक आहे. एक एक बघू काय फरक असेल.
पण इथे लिहत जाऊ पॅरलली की हे आहे तुमचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर सोपा आहे ना शब्द समजण्यासाठी. संरचना, त्याला मराठीतच लिहायचं का? संरचना. काय असते संरचना, आणि मग सिस्टीम बघू. संरचना काय असेल, उदाहरणं जर बघितली तर सर ही तर उदाहरणं कशाची आहे? संस्थेची. मग फरक काय? तेच तर म्हटलं ना. कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये फरक बघायचा आहे? संरचना, संस्था, प्रणाली आणि संघटना, असोसिएशन. काय फरक आहे नक्की बघूया. छोटे छोटे फरक आहे, बारीक बारीक फरक आहे. ठीक आहे. काय काय फरक आहे? तो संरचना असं जर कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर जास्त चांगलं समजतं, नुसतंच वाचायचं थोडी आहे खरं. तो संरचना म्हणजे काय बघा दिलेलं त्यांनी, समाजातील संघटित सामाजिक नाती, भूमिका, संस्था आणि नियम यांची एक ठराविक रचना. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आता हे चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून हा सगळ्यात मोठा गोल घेतलाय. इथे आहे तुमचा व्यक्ती. ठीक आहे. व्यक्ती हे अनेक व्यक्ती, अनेक व्यक्तींचा तयार झाला सामाजिक गट. येते लक्षात? या सामाजिक गटाने म्हणजे हा एक गट तयार झाला, समाज तयार झाला. बरोबर. आता यांनी काय सांगितलं इथे आपल्याला ते एक एक पूर्ण करू आपण सर्कल हळूहळू. संघटित सामाजिक नाती, व्यक्तीची भूमिका, संस्था आणि नियम यांची एक संघटित रचना, ठराविक रचना. म्हणजे मला तुम्ही सांगा की इथे संस्था आली ना, बरोबर, म्हणजे संस्था इज अ सबसेट ऑफ संरचना. कळलं का? इथे आहे तुमची संस्था. बरोबर. मग सर संस्थेलाच म्हणजे मग तुम्ही कुटुंब नावाची संस्था म्हटली, पण त्यालाच तुम्ही संरचना पण म्हटली. बरोबर का? मग नक्की फरक काय? तर मग जी संस्था असेल, जर संस्था म्हणजे संरचना आहे, तर कुटुंब जर संस्था असेल तर कुटुंब संरचना नाही होऊ शकत का? होऊ शकते ना. म्हणजे थोडक्यात काय, सर्व संस्था संरचना आहेत पण सर्व संरचना संस्था नाहीत. आता कळलं? हा. सीसॅट. बरोबर ना? राईट. हे डिस्कशन आहे. कळलं का? मग आता असं का बरं म्हणतो त्याची पण चर्चा केली पाहिजे ना. सर का बरं म्हणताय तुम्ही असं? तर रचना काय करते तर संरचना माणसाच्या वर्तनाचे मार्गदर्शन आणि नियंत्रण करते. ठीक आहे. सामाजिक गटांमध्ये सत्ता, संबंध, दर्जा, संवादाच्या पद्धती सगळं ठरवते. म्हणजे थोडक्यात समाज कसा चालेल हे सगळं ठरवण्याचं काम संरचना करते. म्हणजे संरचना हे सगळ्यात मोठं युनिट आहे समाजाचं. येते का लक्षात? म्हणजे तिथे व्यक्ती आहेत, तिथे सामाजिक गट आहे, तिथे समाजाची भूमिका आहे. बरोबर. व्यक्तीची भूमिका आहे, व्यक्तीचे सहसंबंध आहे, व्यक्तीचं संवाद आहे. कालपर्यंत जेवढे शब्द बघितले सगळे. येते का लक्षात? म्हणजे थोडक्यात समाज कशा चालेल हे ठरवण्याचं काम ही संरचना करत असते. क्लिअर आहे? येस नो? हा. हे समजून घ्या व्यवस्थित, म्हणजे मग सोपं जाईल समजायला. असं कसं? अच्छा, हा तसं सांगतो, पुढे सांगतो. हे म्हणतात ना तुम्ही, हा कंपोनंट. अशी कोणती संरचना आहे की जी संस्था नाही? मग आता तेच डिस्कशन करायचंय की सर हा गॅप ठेवायचा का हा गॅप भरून काढायचा, ती चर्चा करायची. तर ती संस्था बघू तेव्हा सांगतो. संस्था हे संघटना आणि प्रणाली बघू तेव्हा सांगतो. संस्था तर आपण बघितल्या. ठीक आहे. पण तरी एकदा संस्थांची व्याख्या काढा. काय लिहिली आहे व्याख्या संस्था म्हणजे? सेम आहे का व्याख्या? म्हणजे इथे मी हे ठेवतो संरचनेची व्याख्या आणि तुम्ही संस्थेची व्याख्या बघा. सेम आहे का व्याख्या? काय सामाजिक संस्था? ऑनलाईन वाल्यांजवळ पण कॉपी आहे ना?
व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेल्या केलेल्या नियमांचे जाळे. बरोबर. व्यक्तींच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, त्याच्यासाठी संस्था तयार होत आहेत. पण इथे काय आहे, थोडक्यात त्या ज्या संस्था आहेत त्यांना संघटित करण्याचं काम ह्या संरचना करतात. ठीक आहे. म्हणजे संकल्पना एकच आहे, फक्त त्याच्या कार्यानुसार त्याचे अर्थ बदलतात. समजतंय का? म्हणजे कुटुंब तर कुटुंब आहे. जर तुम्ही कुटुंबाला वरून बघितलं तर ती संरचना आहे. कुटुंबाला सदस्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती संस्था आहे. समजतंय का? बरोबर. कारण कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांच्या गरजा कोण पूर्ण करतंय? कुटुंब पूर्ण करतंय. मग ती कुटुंब त्या लोकांसाठी झाली संस्था. कळतंय का? राईट. आणि मग जर ते कुटुंब म्हणजे सरकार त्या कुटुंबाकडे बघत असेल तर सरकार वरतून बघतंय. मग सरकार बघतंय म्हणजे ते कुटुंब काय एक संध काहीतरी बांधलेलं आहे. कारण प्रत्येकाची भूमिका आहे. बरोबर. प्रत्येकाची भूमिका आहे. बरोबर. सामाजिक नाती आहे, काहीतरी नियमाने ते बांधलेले आहेत. बरोबर. म्हणजे मग कुटुंब झाली एक संरचना. समजलं का? नक्की? येस नो? मग आता तुम्हीच सांगा की हा गॅप ठेवायचा का नाही ठेवायचा? मग आता नाही ठेवायचा. ते पुढे आहेच डिस्कशन, पण ठीक आहे, तुम्ही विचारलं म्हणून आता सांगितलं. कळलं का? सो म्हणजे हा सर्कल आपल्याला असा न काढता आपण हा सर्कल कसा केला पाहिजे, हा असा ओव्हरलॅपिंगच सर्कल केला पाहिजे. ठीक आहे. पण सुरुवातीलाच ओव्हरलॅप करून दिलं तर एकच आहे असं वाटतं. कळलं का? आता हा मग तू याच्यातून लिहा काय लिहायचं ते, जे सांगितलं आता ते, की संस्था, एकच वाक्य लिहा सिंपल. संस्था सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार होतात आणि संरचना सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी असतात. हा बेसिक डिफरन्स. संस्था गरजा पूर्ण करण्यासाठी असतात सदस्यांच्या, आणि संरचना ह्या सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी. मग त्याच्यात प्रत्येकाची भूमिका असते, प्रत्येकाला काय असतो, अपेक्षा असतात. बरोबर. हे सगळं. डन का? मग आता जर संस्था आणि याच्यातला संरचनेतला फरक आपल्याला समजला असेल तर मग टालकोट पार्सन आणि कार्ल मार्क्स. आता टालकोट पार्सन कार्ल मार्क्स का बरं? कारण संरचना वरतून बघतोय ना, राईट. तो टालकोट पार्सन प्रकार्यवादी आणि हे संघर्षवादी कार्ल मार्क्स. बरोबर. तर हे संरचनेचं डिस्कशन करतात. येते लक्षात? हे चर्चा आहे. त्यांना बघू पुढे संरचना संघर्षवाद्यांना. मग आता ठीक आहे, संरचना झाली, संस्था झाली. ठीक आहे. मग आता प्रणाली काय? सोशल सिस्टीम. त्याची चर्चा करू. काय असेल सोशल सिस्टीम? काय वाटतं तुम्हाला? एकच तर आहे सर. बरं. हा, कारण जर शब्द वाक्यरचना बघितली, काय वाक्यरचना आहे? सामाजिक प्रणालीचा अर्थ काय दिलाय? सामाजिक संरचनेतील, म्हणजे मेनली हा उपप्रकार आहे. बरोबर. विविध घटक यांचे परस्परावलंबी जाळे, जे एकत्रितपणे कार्य करून समाजाला एकसंध आणि कार्यक्षम बनवते, त्याला प्रणाली असं म्हणतो. मग नक्की फरक काय? नक्की फरक काय?
तर आता इथे फरक येतो कसा. इथे बघा खाली दिलेला आहे फरक तुम्हाला. खाली कुठे हे निष्कर्ष वाचा, इथे फरक दिलेला आहे तुम्हाला. संरचना ही समाजाची चौकट असते, तर प्रणाली ही त्यातील घटकांचे परस्परावलंबी जाळे असते. म्हणजे आता आपल्या डायग्राम मध्ये जेव्हा मी संरचना तर आहे बरोबर. आता मला तुम्ही सांगा संस्था, मी म्हटलं इथे की सर कुटुंब संस्था, तर मला तुम्ही सांगा कुटुंब संस्था एकच कुटुंब आहे का रे इथे? नाही. मग आता कुटुंब नंबर 1, कुटुंब नंबर 2, कुटुंब नंबर 3 यांना एकत्रितपणे यांचं जाळं तयार करणारी होते प्रणाली. थांबा अजून ते नका म्हणू. हे समजलं का? परस्परावलंबी जाळं तयार करते. कारण एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाशी संलग्न असेलच ना, काहीतरी देवाणघेवाण करत असेलच ना. येस नो, त्यांचे काहीतरी संबंध असतीलच ना परस्परांशी. तर त्याच्यामुळे ही झाली सोशल सिस्टीम, प्रणाली. असंही म्हणू शकतात, अनेक सामाजिक संस्थांची मिळून एक प्रणाली तयार होते. सिंपल उदाहरण रे, सोशल सिस्टीम. आता बघा आपण काय म्हणतो, प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम म्हणतो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी म्हणतो. म्हणजे आता इलेक्शन जाऊ दे, समजा आता असं घेऊ आपण उदाहरण की एक सिंगल कोणीतरी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर पण सोडून दे, एक दवाखाना, एका गावातला एक दवाखाना, हे सगळे पीएचसी सेंटर घेऊ. पीएचसी सेंटर समजतं का? प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र गावात असतं बरोबर. तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र एका गावातलं, त्याच्या बाजूच्या दुसऱ्या गावातलं दुसरं प्राथमिक आरोग्य केंद्र, असे 4-5 प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एक वरच तयार होतं बरोबर. तर मग ते 4-5 मिळून जी तयार होते ती होते तुमची प्रणाली. येते लक्षात? मग त्याला आपण म्हणतो हेल्थ केअर सिस्टीम म्हणतो ना. हे सर नाही कळलं? ती झाली सिस्टीम तुमची सोशल सिस्टीम. एकापेक्षा जास्त मिळून जे तयार होतात सारख्या स्वरूपाचे, म्हणजे एक कुटुंब दुसरं कुटुंब तिसरं कुटुंब मिळून जे तयार होईल ती झाली प्रणाली. त्यामुळे चित्र व्यवस्थित काढा. हे चित्र या चित्राने जायचंय आपल्याला, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. कळलं? तो प्रणाली म्हणजे परस्परांचं जाळं आहे. ठीक आहे. सोशल सिस्टीम, सामाजिक प्रणाली. काय क्रियाशील? संवाद करेलच ना. तेच आहे ना, घटकांचे परस्परावलंबी जाळे. हा, म्हणू शकतो. त्याला शब्द प्रॉपर आहे डायनामिक. हा, की जी ज्याच्यात बदल होऊ शकतात असे. तो प्रणालीमध्ये बदल होऊ शकतात, संरचनेत बदल होऊ शकत नाही. मोठं काढा चित्र, अजून अजून त्याच्यात ऍड करायच्या 2-4 गोष्टी. समजलं का? इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट? मग आता याच्यात उदाहरणं कोणाकोणाचे दिलेत आपल्याला. आता इथे बघा, म्हणून ते दिलंय की आरोग्य सेवा प्रणाली, हेल्थ केअर सिस्टीम, आर्थिक व्यवस्था, इकॉनॉमिक सिस्टीम. इकॉनॉमिक सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या संस्था येतील. म्हणजे उदाहरण इथे दिलेले बाजारपेठा आहे, व्यवसाय आहे, वित्तीय संस्था आहे, कामगार बाजार आहे, बँक आहे बरोबर, सगळं येईल. मग ती झाली सगळी तुमची आर्थिक व्यवस्था बरोबर. तर ती झाली व्यवस्था. हा, धार्मिक व्यवस्था घेऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही, चालू शकतं. मग कोण आहे आता इथे? तर निकलस लुमान एक नवीन नाव आहे आपल्याकडे, की त्यांनी सामाजिक प्रणालीला स्वयंसंयोजित आणि संप्रेषणात्मक प्रणाली म्हणून पाहिले. म्हणजे काय, की जी सामाजिक प्रणाली आहे ती स्वतःहून काम करणारी प्रणाली असते, त्याला बाहेर कोणी चालवायची गरज पडत नाही आणि ती एकमेकांवर अवलंबून असते. बरोबर आहे का? हे बरोबर आहे ना? राईट. म्हणजे हेच उदाहरण घ्या, इकॉनॉमिक सिस्टीम, बाजारपेठा आणि व्यवसाय, बाजारपेठा आणि वित्तीय संस्था अवलंबून आहेत ना एकमेकांवर, आणि ते कनेक्टेड आहेत. येस नो. तर तेच म्हणतायत निकलास लुमान. त्याच्यानंतर मीड, सामाजिक प्रणालींमध्ये व्यक्तीच्या संवादाचा महत्वाचा सहभाग आहे. ते तर आहेच. जेव्हा व्यक्ती आला म्हणजे मीड.
किंवा मिळाले म्हणजे व्यक्ती, बरोबर. अप्रत्यक्ष अर्थवादी त्यांनी त्या सामाजिक संस्थांमध्ये व्यक्तीला महत्व दिलेलं आहे. ते म्हणतात सामाजिक संस्थांची चर्चा करू नका, व्यक्तींची चर्चा करा, कारण त्या व्यक्तींनुसार सामाजिक संस्था कदाचित बदलत असतील. येते का लक्षात? ओके, सो कळलं नक्की? हा, सामाजिक संस्था काय, सॉरी, प्रणाली. मग प्रणाली झालं, आता पुढे काय आहे डिस्कशन प्रणाली नंतर. आता एक राहिलं त्याच्यातलं काय, संघटना. ते पुढे डिस्कशन करू. त्याच्या अगोदर छोटे मोठे शब्द ते तर माहितीच आहे आपल्याला. तर सामाजिक गट माहित नाही का? सामाजिक गट म्हणजे झाले किती वेळा, व्यक्तींचा समूह म्हणजे गट. दुसरं काय आहे गट, जिथे व्यक्तींचा समूह जिथे परस्पर संवाद करतात. आता इथे हे लक्षात घ्या, समूह एक शब्द इथे नवीन ऍड होतो. समूह केव्हा तयार होईल काय वाटतं तुम्हाला? अरे ते तर झालंच ना, व्यक्तींचा समूह आहे, परस्पर संवाद पण करताय, पण काहीतरी गोल घेऊन येतील ना सोबत. मी असे रॅन्डमली कुठल्याही ग्रुपमध्ये चालला जाईल का? काहीतरी तर उद्दिष्ट असेल ना. म्हणून मग हा शब्द महत्वाचा आहे की समान उद्दिष्ट किंवा समान स्वारस्य असलं पाहिजे, तरच तो गट तयार होतो. तर हा एक निकष आहे. तुझं झालं असेल तर बंद कर. हा, करा बंद मग. ते पण करून दे बंद. तो परस्पर संवाद, उद्दिष्ट आणि स्वारस्य हे जर असेल तर आपण त्याला काय म्हणतो, तो गट तयार होतो. गट असा रॅन्डम तयार होत नाही. म्हणजे आतापर्यंत आपण जी व्याख्या बघितली गटाची, त्याच्यात एवढंच बघत होतो काय, लोकांचा समूह एवढंच. पण मग आता नुसता लोकांचा समूह नाही, त्यांची समान उद्दिष्ट असतील, त्यांना स्वतः एकमेकांमध्ये काहीतरी ध्येय असेल, एकमेकांकडनं काहीतरी फायदा होत असेल, तरच तो गट तयार होतो. त्यामुळे हे 3 शब्द हायलाइट करा, व्यक्तींचा समूह, परस्पर संवाद, उद्दिष्ट आणि स्वारस्य. ठीक आहे, हे महत्वाचं आहे जेव्हा सामाजिक गट म्हणतो तेव्हा. कारण आता नुसतं गट नाही म्हटलंय, नुसता समूह नाही म्हटलाय, सामाजिक गट म्हटलेला आहे. येसो सामाजिक गट म्हटलाय ना शब्द आपण, तर हे समजणं गरजेचं आहे इथे. बरोबर, तुमचा सामाजिक गट आहे का? कारण तुम्ही सोशलॉजी शिकायला आलेत. व्हेरी गुड, करेक्ट, करेक्ट एक्झाम्पल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही एक्झाम्पल. हा हा हा, सगळे सगळे गट येऊ शकतात ना मग. हो हो, येतील काहीच प्रॉब्लेम नाहीये. भरपूर गट येऊ शकतात. कोण दोन लोक, आता हे मग तेच आहे की मित्रमंडळी, व्यावसायिक संघटना. ठीक आहे, आता मित्रांचा पण गटच असू शकतो ना सामाजिक गट. का बरं? आनंद मिळवण्यासाठी एकत्र आलोय, काहीतरी उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट प्रत्येक वेळेस आर्थिकच असेल असं नाहीये, बरोबर ना? उद्दिष्ट काही असू शकतं, राईट. विचारवंत परत जॉर्ज सिमेल आहेत. जॉर्ज सिमेल काय म्हणतात की गटांच्या परस्पर संवाद आणि समावेश आणि वर्जनाच्या प्रक्रियांचा अभ्यास केला, त्यामुळे वैयक्तिक ओळख तयार होते. ठीक आहे, म्हणजे यांचं काय म्हणणं आहे, जॉर्ज सिमेल आणि अरविंद गोफमन हे दोघं कोण? परत नॉन पॉझिटिव्हिस्ट, अप्रत्यक्ष अर्थवादी. इथे यांचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही परस्पर संवादाची चर्चा करा जेव्हा गट तयार होतोय तेव्हा. आणि मग परस्पर संवाद, त्या गटामध्ये जितके लोक आहेत, समजा आता आपण आपला एक गट आहे, सामाजिक गट, आपण आपल्या परस्पर संवादाची चर्चा, अभ्यास केला, तेव्हा तुम्हाला कळेल की एखाद्या व्यक्तीला जर त्या गटातून बाहेर काढलं जात असेल तर का काढलं जात. बरोबर आहे ना? राईट, येस ऑर नो? जेव्हा आपण वंचितता आणि वर्जितता बघू, युनिट नंबर 5 आपल्या सिलेबस मध्ये, पेपर 1, वंचितता आणि वर्जितता, स्तरीकरण आणि गतिशीलता, त्याच्यात तेव्हा जॉर्ज सिमेल येतील डिस्कशनला आपल्याला. बरोबर, मग तेव्हा ते हे कारण सांगतात की तुम्हाला वर्जिततेचं आणि वंचिततेचं हे एक कारण आहे. ओके, की तुम्ही जर परस्पर संवाद अभ्यासला तर तुम्हाला समजेल की सामाजिक गटातून व्यक्ती वर्जित किंवा वंचित का राहतो. ओके, ठीक आहे, तर तेव्हा बघू आपण. आणि गॉफमन तर आपल्याला माहिती आहे सगळं. तर सामाजिक गटांचे इथे छोटे मोठे प्रकार केलेत, ते काही फार महत्वाचे नाहीयेत, आता दिलेत तर आपण बघूया. त्याच्यातला एकच प्रकार महत्वाचा आहे आपल्याला, तो म्हणजे संदर्भ गट. बघू पहिले प्राथमिक गट. प्राथमिक गट काय असेल? प्राथमिक आणि द्वितीय जे जवळचे आहेत, बरोबर. लहान छोटा गट असतो, कोर ग्रुप म्हणतो ना आपण, राईट. तो जो जवळच्या आणि भावनिकरित्या जडलेल्या नातेसंबंधांवर आधारित आहे, राईट. भावनिकरित्या नातेसंबंध जो आहे तो, हे महत्वाचं आहे इथे की भावनिकरित्या जडलेल्या नातेसंबंधांवर आधारित असणारा जो गट आहे तो आहे प्राथमिक गट. कुटुंब आणि जवळचे मित्र उदाहरण आहे. दुय्यम गट काय? दुय्यम जो औपचारिक आहे,
म्हणजे थोडक्यात आता तुम्ही रूमवर गेल्यावर तुमचे जे रूममेट आहेत तो तुमचा प्राथमिक गट आहे आणि तुम्ही इथे क्लासला आल्यावर हा जो तुमचा गट आहे हा दुय्यम गट आहे, की जो औपचारिक असेल, बरोबर, आणि जो मोठा असेल, काहीतरी उद्दिष्ट केंद्रित असेल, बरोबर आहे का? प्राथमिक गट उद्दिष्ट केंद्रित असेलच असं नाही, कळलं? राईट. सो असा हा दुय्यम गट. व्यक्तींमध्ये घनिष्ठ नातेसंबंध नसतात दुय्यम गटामध्ये, नसणारच आहेत. कामगार संघटना, क्रीडा संघ हे दुय्यम गट उदाहरणं घेता येतील, राईट. आणि समजण्यासाठी आपल्या क्लासरूमचं उदाहरण, राईट. तिसरा गट की जो आर के मर्टन वापरतात तो म्हणजे रेफरन्स ग्रुप, ज्याला संदर्भ गट असं म्हणतो. हे पूर्ण आपल्याला थेरी बघायची आहे, आर के मर्टन यांची मिडल रेंज थेरी बघू आपण, तेव्हा तिथे हा संदर्भ गट नावाची संकल्पना डिस्कस करायची आहे. आत्तापुरतं संदर्भ गट म्हणजे काय? दोन संकल्पना देतात आर के मर्टन गटासंदर्भातले, संदर्भ गट आणि सदस्य गट, मेंबर ग्रुप आणि रेफरन्स ग्रुप. येते लक्षात? ते पुढे बघू आर के मर्टनच्या वेळेस. पण इथे नावातून काही असेल ना संदर्भ गट, काही समजतंय का नावातून? हा, बरोबर. आता तुम्हाला काय व्हायचंय? IAS IPS व्हायचंय, बरोबर, किंवा डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तुम्हाला जे काही व्हायचंय, तर अशा लोकांचा गट आता ऑलरेडी असेल ना. मग त्या लोकांकडे बघून तुम्ही म्हणतात ना की अरे मला ते व्हायचंय. रेफरन्स देतायत ना तुम्ही, संदर्भ घेतायत ना त्यांचा, आणि त्याच्यानुसार तुमची वागणूक आहे, तर तो होतो तुमचा संदर्भ गट. येते लक्षात? मग उदाहरण पण तेच दिलंय, सेलिब्रिटी. सेलिब्रिटी जे असतात त्यांच्याकडे बघतो आपण, त्यांना किती फेम आहे, नेम आहे. त्याच्यानंतर व्यावसायिकांची संघटना, तो संदर्भ गट असू शकतो. येते लक्षात? कळलं संदर्भ गट काय? सिंपल आहे ना? मग आहेतच, नसतात कसं काय? असतील ना, आहेत ना. नसतात का बरं वाटतंय? मी जसं आता म्हणलं, तुम्हाला आता डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तो असा डेप्युटी कलेक्टरचा गट नाहीये का? आहे की. मग त्यांच्याकडे आम्ही बघतोय ना, तो आमचा संदर्भ आहे ना, की आम्हाला त्यांच्यासारखं व्हायचंय. मग आहे की तो नाही असं कुठे? प्रत्यक्ष आहेत अस्तित्वात. हा, तुम्ही आहात त्याच्यासाठी नॉन मेंबर आत्ता, बरोबर. मग तेच आर के मर्टनचं डिस्कशन करायचं की मेंबर ग्रुप, नॉन मेंबर ग्रुप आणि रेफरन्स ग्रुप असे 3 डिस्कशन करायचे. ठीक आहे, की तुम्ही आता मेंबर नाही आहेत त्याचे. मग तुम्ही मेंबर होण्यासाठी जे वर्तन कराल त्याची चर्चा करायची मग आपल्याला तिकडे. ठीक आहे. हा, नाही, पूर्ण गटाचा एका पर्टिक्युलर व्यक्तीचा नाही, गट चालू आहे ना चर्चा, गटाचा. म्हणजे आता सेलिब्रिटी हा गट झाला. आता सेलिब्रिटी मध्ये तू एकच बघत असशील आमिर खान, तर मग तू एक व्यक्ती झाला. पण तू आता सेलिब्रिटी म्हटल्यावर एक पूर्ण गट दिसतो ना तुला डोळ्यासमोर. येस ना? असं ती चर्चा आहे. तो असे संदर्भ गट. मग आता आलं बघा इथे डिस्कशन आपलं काय. गट झाले, सामाजिक संघटना. बाकीचं वाचायचंय बरं का तुम्हाला, नोट पूर्ण वाचायची आहे. सामाजिक संघटना काय असेल? सामाजिक संघटना, मग आता आपलं तिकडे प्रणाली झालं होतं, संरचना झालं होतं, संस्था झालं होतं. आता संघटना म्हणजे स्वयंस्फूर्त अनौपचारिक स्वरूपातील सामाजिक परस्पर संवाद आणि नातेसंबंध. हे दोन शब्द महत्वाचे आहेत. उदाहरण काय घेतलंय? हॉबी क्लब, समाजसेवी संघटना. आम्ही काय केलंय, आम्ही शाळेत आता सोशलॉजीची बॅच आहे, बरोबर. पण मग सरांनी 2 महिने झाले आणि सरांनी सांगितलं की सरांचा एक छंद आहे काय, की बाबा महिन्यातून एका रविवारी सर कुठेतरी शाळेत शिकवायला जातात, बरोबर, फ्री ऑफ कॉस्ट, समाजसेवा म्हणून, बरोबर. मग सरांनी आम्हाला पण आवाहन केलं की जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता माझ्या बरोबर, बरोबर. आणि तिथे असेही लहान मुलं आहेत, त्यांना शिकवण्याची गरज आहे, तर मी कमी पडतोय एकटा, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, बरोबर. मग तुमच्यापैकी 2 लोक 4 लोक म्हणतात की येस सर चालेल, या रविवारी आपण जाऊ. मग आपण जातो सोबत, मग आपला गट तयार झाला का? येस नो? झाला ना गट तयार आपला, राईट. मग मी तुम्हाला म्हणेन की ओके, ह्या आज
खूप छान काम झालं. परत परत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करतो, म्हणजे मग तुम्हाला जेव्हा केव्हा यायचं असेल तुम्ही मेसेज करून येऊ शकतात. बरोबर का? आपला ग्रुप तयार झाला. जी आपली काय तयार झाली? संघटना तयार झाली, की जी काय आहे? पूर्णपणे अनौपचारिक आहे. बरोबर आहे का? काही आहे का त्याचं डिस्कशन? काही नियम आहे का त्याला? नाही. तुमच्यावर कंपल्शन आहे का आलंच पाहिजे? माझ्यावर कंपल्शन आहे का? नाही. बरोबर? का करतोय? छंद म्हणून करतोय. समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून करतोय. बरोबर का? राईट? तो मग ही अशी जी संस्था तयार होते, की जी कुठल्याही नियमाने बांधील नसते, प्लस कुठलीही मानकं त्याला नसतात, प्लस कुठलेही बंधनं त्याला नसतात, बॉन्ड नसतात, नातेसंबंध नसतात. बरोबर? तर तसं जे असेल तर त्याला आपण तसा व्यक्तींचा समूह म्हणजे सामाजिक संघटना. समजलं का? नक्की समजलं? हा. मग हे उदाहरणं तिथे दिलेले आहेत. बघा तेच दिलेलं आहे, की समान स्वारस्य उपक्रम उद्दिष्टांवर आधारित आहे का? मग उद्दिष्टांवर आधारित आपण का बरं एकत्र आलो? आपल्याला शिकवायला जायचंय म्हणून. बरोबर? म्हणून एकत्र आलो. आणि बहुतेक वेळा लवचिक असते. लवचिक असते म्हणजे कुठलेच नियम नाही. येते का लक्षात? कधी 2 लोक आहेत, कधी 4 लोक आहेत, कधी 400 लोक आहेत, काही फरक पडत नाही. आलं काय नाही आलं काय काही फरक पडत नाही. क्लिअर आहे? तर लवचिक असते आणि कमी बंधनकारक असतात तुम्हाला. ती संघटना झाली. बरोबर? मग आता जर संघटना समजली असेल, हे बाकीचे थिंकर्स आहेत ते थिंकर्स तर ठीक आहे, पण जर संघटना समजली असेल तर मग आपलं काम काय आता? म्हणजे आता बघा, उदाहरणं अजून सांगतो तुम्हाला. ऑनलाईन समुदाय, ऑनलाईन कम्युनिटीज तयार होतात तुमच्या, ते पण उदाहरण आहे. सामाजिक चळवळी तयार होतात तुम्हाला, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण शिकवायला जाणं म्हणजे एक प्रकारची सामाजिक चळवळच आहे ना. येस नो? तो हे झालं संघटनेचं उदाहरण. मग आता गंमत ती नाहीये, गंमत ही आहे की आता आपल्या याच्यात कुठे बसवायचं याला? आपलं जे चित्र आहे त्याच्यात कुठे बसवू या संघटनेला? का नाहीच बसवायचं? संरचनेमध्ये येईल का? पहिला प्रश्न तो. नाही येणार. हा. नियम लागतात. पण जर मला तुम्ही सांगा, जेव्हा आता तेच आपलं उदाहरण घेऊ, जेव्हा मी आणि तुमच्यापैकी 4-5 लोक जेव्हा आपण इकडे एखाद्या त्या एनजीओ मध्ये जातोय, मग जेव्हा तिकडे गेलो तेव्हा तुम्ही त्याचे सदस्य झाले ना. बरोबर का? संरचनेला तुम्ही चुकवू शकत नाही. सगळ्या गोष्टी संरचनेत तयार होणार. संघटना सुद्धा संरचनेचाच भाग आहे. ओके. संघटना सुद्धा संरचनेचाच भाग आहे. कळलंय का? आणि संघटनेचं कधी प्रणालीमध्ये रूपांतर होऊ शकतं, संघटनेचं कधी संस्थेत सुद्धा रूपांतर होऊ शकतं. कळलं का? पटतंय का? हा. काय झालं? हा, मग समाजाचा सगळा अभ्यास करावा लागेल ना सर. डीप मध्ये तर असेलच ना. किती का डीप असे ना, समजलं का? हा. टेन्शन घेऊ नका, समजून घेऊ आपण मस्त सोपं सोपं. काय म्हटलो? संघटनेचं रूपांतर संस्थेत सुद्धा होऊ शकतं. संघटनेचं रूपांतर जर संस्थेमध्ये होईल, पहिले कशात रूपांतर होईल संघटनेचं? संस्था. पहिले संस्थेत रूपांतर होईल ना यार, असं काय करता तुम्ही? आणि मग अशा वेगवेगळ्या संस्था एकत्र आल्यावर प्रणाली तयार होईल. बरोबर का? मग आता तो क्रम लिहा. झाले का मग सगळे शब्द क्लिअर? हा, मग तो क्रम लिहा. पहिला नंबर काय येतो? सगळ्यात पहिला नंबर काय येतो? पहिला नंबर म्हणजे संरचना तर सगळ्यात मोठं झालं. ठीक आहे. हा, मी बॉटम सांगतो. समजा पहिले व्यक्ती. ठीक आहे. आता बघा ऐका. व्यक्ती, त्याच्यानंतर सामाजिक गट. बरोबर? सामाजिक गटानंतर संघटना, संघटनेनंतर प्रणाली, सॉरी संघटनेनंतर संस्था, संस्थानंतर प्रणाली, प्रणालीनंतर संरचना. कळलं का? हा. लिहा लिहा लिहा. परत एकदा चित्र काढू दुसरं. काय सांगितलं आता? सगळ्यात पहिले व्यक्ती. ठीक आहे. व्यक्तीनंतर सामाजिक गट,
गटानंतर संघटना, संघटनेनंतर संस्था, बरोबर ना? संघटनेनंतर संस्था, संस्थेनंतर प्रणाली आणि प्रणालीनंतर संरचना. सो दिस इज फायनल. उदाहरण लिहा आपलं. सोशिओलॉजी पहिल्या बॅचला मी एकटाच शिकवत होतो, एकटाच होतो, कोणीच नव्हतं शिकायला, बरोबर? व्यक्ती, बरोबर, राईट. नंतर तुम्ही जॉईन झाले, मग तयार झालं गट. मग उद्दिष्ट सेम आहे बघा, है ना? उद्दिष्ट सेम आहे. गट तयार झालं, मग गट नंतर आपली तयार झाली संघटना. मग तुम्ही म्हटले सर असंच जनरल शिकवा. 2 लोक आले आणि 2 लोक म्हटले की सर असंच शिकवा. मग मी त्यांना म्हटले ठीक आहे, आठवड्यातून 1-2 वेळा येत जा, माझ्या सोबत बसत जा, मी शिकवत जाईल तुम्हाला ज्या काही अडचणी असतील. सगळे इन्फॉर्मल, बरोबर, अनौपचारिक. संघटना तयार झाली. मग संघटनेतून मी म्हटलं नाही नाही, आता आवडतंय 4 लोकांना माझं शिकवलेलं, बरोबर, मग आता मी क्लास टाकला पाहिजे, बरोबर, मग मी संस्था टाकतो, बरोबर का? संस्था टाकली. मग मी संस्था टाकली, मग मी एक संस्था टाकल्यानंतर मला काय होतंय की संस्था एकच झाली, मी फक्त सोशिओलॉजी शिकवतोय. मग दुसऱ्या संस्थेचा मला फोन आला, बरोबर. ते म्हणले सर तुमच्याकडे खूप पॉप्युलॅरिटी आहे तुमची मुलांमध्ये, तर मग आमची संस्था ही दुसरा ऑप्शनल घेत असते, मग आपण एकत्र काम करायचं का? मग एकत्र काम करू. आमच्याकडे सोशिओलॉजीचे मुलं आले की तुमच्याकडे पाठवू, तुमच्याकडे दुसऱ्या ऑप्शनलचे मुलं आले की आमच्याकडे पाठवा. ओके. मग काय तयार झाली? प्रणाली तयार झाली, बरोबर. मग प्रणाली तयार झाली, तर या प्रणालीला आता गाईड करणारे काहीतरी नियम लागतील ना, बरोबर. नाहीतर तो दुसऱ्या संस्थेवाला मी त्याच्याकडे सगळे पाठवतोय आणि तो अजून तिसऱ्याकडेच पाठवेल समाजशास्त्राचे मुलं, मग कसं चालेल? मग काहीतरी नियम लागतील, म्हणजे एका संरचनेत ते काम करतायत. मग काहीतरी आलं का लक्षात? 100 उदाहरणं घेता येतील रे, उभे उभे उदाहरणं तयार होतात. हे जसं आता एक उदाहरण सांगितलं, तर तुमचे तुमचे उदाहरणं तयार करा तुम्ही. आपल्याला व्याख्या नाही लिहायच्या आहेत कुठे. पुढे डायरेक्ट हे शब्द येतील, मग मी फरक नाही सांगत बसणार पुढे की संस्था म्हणजे काय आणि संघटना म्हणजे काय. ओके, मग ते समजलं पाहिजे आपल्याला. हे डिस्कशन त्याच्यासाठीच तर आहे ना सगळं. ओके, अशी व्याख्या नाही विचारणार आपल्याला की फरक सांगा संस्था आणि संघटनांमध्ये, नाही, कोणीच नाही विचारणार. उदाहरणं सांगा, कोणीच नाही विचारणार. ते उदाहरणं, फरक, थिंकर सगळं समजण्यासाठी आहे तिथे. ठीक आहे, हे पूर्ण डॉक्युमेंट समजण्यासाठीच आहे फक्त. आणि तुम्हाला सवय लागावी या शब्दांची, म्हणून कानावरून परत परत गेल्यावर ती सवय पडते ना, मग त्याच्यासाठी. क्लिअर आहे का आपल्याला आता? एकदम क्रिस्टल क्लिअर? काही डाऊट? आता याच्यात अजून एक शब्द इथे दिलाय त्यांनी, ठीक आहे, संघटना समजलं. हे टाकीवली आणि रॉबर्ट पुटनाम हे 2 मिनिटं बाजूला ठेवा, हे नंतर बघू आपण, तिकडे बघू. आता हे सामाजिक समुदाय हे कोण आहेत? आता ही सोशल कम्युनिटी. परत संघटना झाली, संघटना म्हणजे अनौपचारिक होतं सर, ओके, पण मग आता कम्युनिटी. कम्युनिटी काय? समुदाय. आता समुदायात काय फरक असेल? समुदाय म्हणजेच संघटना असू शकते, समुदाय म्हणजेच संस्था असू शकते. मग आता या समुदायाला कुठे बसवू? नाव तिथे दिलेलं आहे ना तुम्हाला, काय लिहिलंय बघा. ठीक आहे, आता मी जर संघटना, आता हे जे मी माझं उदाहरण सांगितलं की क्लासचं आपलं सोशिओलॉजीचं, ठीक आहे, सोशिओलॉजीचं आता समजा संस्था तयार झाली, संघटना होती, मी असंच शिकवत होतो, तर मला काय आपलेपणाची फिलिंग होती का? नाही. तुमची गरज होती, मला वेळ होता, मॅनेज झालं आपलं, मी गाईड केलं तुम्हाला, समजलं का? राईट. पण जिथे आपलेपणाची भावना तयार होते, म्हणजे परस्परांविषयी काय होईल? संरक्षण करण्याची गरज निर्माण होईल परस्परांचं, येते लक्षात? तिथे तुमचा तयार होतो समुदाय. म्हणजे थोडक्यात समुदाय म्हणजे संघटना म्हणजेच समुदाय, पण संघटनेमध्ये आपलेपणाची भावना नसते, समुदायात असते. कळलं का? राईट. तेवढाच फरक आहे. विशिष्ट गटातील विशिष्ट व्यक्ती एकत्र येतात, मूल्ये परस्पर सहकार्यावर आधारित, तिथं झालंच, म्हणजे ते संघटनाच आहे ना.
येस नो, ही जी डेफिनेशन आहे ही संघटनाच आहे. फरक एवढाच, वी फिलिंग. ठीक आहे, की एकमेकांशी जास्त जोडलेले असतात. संघटनेत लोक जोडलेले नसतात, समुदायात लोक जोडलेले असतात. कुठली तरी वी फिलिंग असेल, राष्ट्रवादाची फिलिंग आहे, बरोबर का? राईट. राष्ट्रवादामुळे आम्ही संघटना तयार केली आहे असं म्हणतो ना, बरोबर? आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे? संघटना आहे, बरोबर का? राईट. हे शब्द असेच नाही आले आहेत, हे इथून आले आहेत. कळतं का? कारण काय आहे, ती ती संघटना आहे म्हणजे का तिला संस्था का बरं नाही म्हटलं? कारण संस्था आलं असतं तर औपचारिक नियम आले असते ना. अनौपचारिक संस्था आहे, बरोबर? त्यांचे त्यांचे स्वतःचे नियम आहेत, ठीक आहे, पण ती संघटना आहे. कळतंय का? समजलं? येस नो? असोसिएशन. तो इथे पण मग सर, आता समुदाय आणि संघटना याच्यात काय? आता इथे बघा, इथे दिलेलं आहे की शेजारीपणाच्या समाज संस्था म्हणजे नेबरहुड कम्युनिटीज. एकमेकांच्या याच्यावरून समजेल, एकमेकांच्या शेजारी जेव्हा राहतोय आपण, आता त्या शेजारी जे राहत आहेत ते तयार होतो समुदाय. कारण ते काहीतरी गरज असून एकमेकांना शेअर करतायत. त्याला समुदाय का न म्हणता संघटना का बरं म्हणतो? कारण काहीतरी उद्दिष्टाने आलेले आहेत, बरोबर? उद्दिष्ट राष्ट्रवादाचं आहे किंवा काय जे काही त्यांचं असेल ते परंपरेचं आहे वगैरे. पण समुदाय काय? एकमेकांना आपलेपणाची भावना आहे का? नाही. हा, ते व्यक्तीनुसार तर असू शकतं, पण आता आपण काय करतोय? आपण टॉप डाऊन बघतोय ना. आपण व्यक्तीनुसार चर्चा नाही करत ना आता. आलं लक्षात? असं आहे. म्हणून त्याला समुदाय नाही म्हणत. आणि जेव्हा संस्था म्हणतो, मला तुम्ही सांगा, याच्याने डिस्कशन करू. जेव्हा आपलेपणाची भावना तयार होते, तेव्हा ते जास्त अनौपचारिक होत जातं ना, बरोबर? पण जर संघटना म्हटलं तर तिचे आपलेपणाची भावना नाहीये, म्हणजे ते थोडस औपचारिक आहे, बरोबर का? म्हणून संघटना आहे आणि समुदाय नाही. कळलं का? राईट. हे डिस्कशन करू शकतो. समजलं? नक्की. पक्ष आणि हा, ठीक आहे, म्हणू शकतो. नाही ना, शेतकरी संघटना असते ना रे. शेतकरी समुदाय म्हणतो का आपण? शेतकरी संघटन आहे ना ते. संघटना आहे ती, समुदाय थोडी येतो. हा, म्हणू शकतो, पण मी उद्दिष्ट शब्द का बरं वापरत नाहीये? कारण मग तुम्ही परत ते प्रणाली आणि संरचनेने कन्फ्युजन करा त्याला, बरोबर? म्हणायला काहीच हरकत नाही, म्हणा. पण मग कन्फ्युजन नाही करायचं नंतर की सर मग प्रणालीचं पण उद्दिष्ट सांगितलं तुम्ही किंवा संरचनेचं पण उद्दिष्ट सांगितलं तुम्ही, मग उद्दिष्ट सगळे सेम नाही होत ना. असं. विद्यार्थी पण संघटना असते. का बरं? कारण वी फिलिंग आहे नाहीये, बरोबर का? पण आता माझे सगळे सोसायटीचे लोक एकत्र कुठेतरी फिरायला चाललोय, मग ते काय आहे? तो समुदाय आहे, ती संघटना नाहीये. का बरं? कारण त्यांच्यात आपलेपणाची भावना आहे, एकाच सोसायटीत राहतोय तर. ते काय उद्दिष्ट घेऊन चालले का फिरायला जाण्याचं? जनरल चालले, रविवार आहे म्हटल्यावर, बरोबर का? असं. कळलं? समुदाय आणि संघटना डिस्कशन. आय होप क्लिअर आहे. तुमच्याकडे अशी उदाहरणं असतील तर विचारत राहा, म्हणजे मग आपण डिस्कशन करत राहू. बघा इथे दिलेलं आहे, धार्मिक समुदाय हे येईल तुमचं उदाहरण इथे, बरोबर? वेगवेगळे धार्मिक समुदाय आहेत, त्यांचं उदाहरण घेता येईल आपल्याला समुदायांमध्ये. आता हे पण राहू दे 2 मिनिटं. एमिल डर्किम आणि फर्डिनांड टोनिस, हे जेमाइन शाफ आणि जेसेल शाफ्ट हे नंतर शिकू. जर्मन कन्सेप्ट आहे, यानंतर शिकू आपण. फर्डिनांड टोनिस यांनी दिलेलं आपल्याला. समुदायामध्ये एमिल डर्किमचं बघू. सामुदायिक जाणीव असेल ना, सामूहिक जाणीव असेल का समुदायात? जर वी फिलिंग आहे, आपलेपणाची भावना आहे, तर त्यांची एक काहीतरी जाणीव असेल ना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, सामुदायिक जाणीव असेल. मग त्याच सामुदायिक जाणीवेबद्दल इमल डर्कheim चर्चा करतात. ते पुढे बघू, जेव्हा डर्कheim बघू तेव्हा. आता फक्त हा शब्द, की सामुदायिक जाणीव.
ठीक आहे. आपलं सगळे थिंकर डिस्कस झाल्यानंतर परत ही नोट आपल्याला वाचायची. म्हणजे मग ती अजून जास्त चांगली समजेल आपल्याला. येतंय लक्षात? असं डिस्कशन. तर सोशल मीडियातले समुदाय झाले, स्वयंसेवी गट झाले, ग्रासरूट मूव्हमेंट हे झालं समुदाय. कळलं? संघटना, समुदाय सगळं. हं? मग आता संस्कृती म्हणजे काय? आता संस्कृती तर माहिती आहे यार, संस्कृती म्हणजे काय असतं? काय आहे संस्कृती? पुढचा शब्द. कल्चर. कुठून येते संस्कृती? संस्कृती म्हणजे आमचे सामायिक विश्वास, सामायिक मूल्य, नियम, वर्तन पद्धती, प्रतीके, ओके, आणि वस्तूंची व्यवस्था, ही सगळी संस्कृती होते. बरोबर? संस्कृती काही एक मुद्दा थोडी आहे. संस्कृती म्हणजे मोठा शब्द आहे. संस्कृती म्हणजे माझा विश्वास असणे पण माझी संस्कृती आहे. माझे मूल्य पण संस्कृती आहे. माझे नियम पण संस्कृती आहे. मी म्हणलं ना तुम्हाला, मूल्य मानक येतात कुठून? संस्कृतीमधून येणार. बरोबर? वर्तन पण संस्कृती आहे. प्रतीकं जी आहेत, प्रतीकं उदाहरण दिलं होतं आठवतंय झेंड्याचं काल, राईट? प्रतीकं पण माझी संस्कृती आहे, राईट? सो ती जी व्यक्ती आणि समाजाला आकार देत असते. ठीक आहे? संस्कृती ही भौतिक स्वरूपाची पण असू शकते आणि अभौतिक स्वरूपाची पण असू शकते. भौतिक स्वरूपाची म्हणजे मी जे जेवण करतोय, जर मी काय व्हेज खातोय, तर माझी ती संस्कृती आहे. म्हणजे ती भौतिक दिसतंय ना, भौतिक म्हणजे जे दिसतंय ते. आणि अभौतिक म्हणजे काय? मी जे बोलतोय, माझी जी भाषा आहे, माझी जी परंपरा मी पाळतोय, बरोबर? ती अभौतिक आहे. माझी जी विचारसरणी आहे, ती अभौतिक आहे. ते दिसत नाही. भौतिक, अभौतिक, मटेरियल आणि नॉन मटेरियल कल्चर. बरोबर? असं आहे. समजतंय हे? भौतिक आणि अभौतिक. मग आता परत इथे कोण काय डिस्कशन असेल, तर क्लिफर्ड ग्रिट्स आणि मार्गारेट मीड यांचं काय म्हणणं आहे, की संस्कृती ही निर्मितीची व्यवस्था आहे. व्यक्ती समाजातील प्रतिकात्मक अर्थ समजून घेण्यासाठी ती वापरतात. तो अर्थात अर्थनिर्मिती म्हणजे पैसा नाही. अर्थ म्हणजे गोष्टींचा अर्थ काढणे, अर्थ लावणे असं आहे. ओके. संस्कृती ही अर्थनिर्मितीची बरोबर आहे ना. म्हणजे एखादा व्यक्ती असंच का वागतो आहे, तर मग त्याचं उत्तर कदाचित मिळतं की त्याची ती संस्कृती आहे म्हणून. त्याच्यावर तसे संस्कार झालेले आहेत म्हणून. बरोबर? मग ते समजतं ना आम्हाला. म्हणजे मग त्याच्या वागणुकीचा अर्थ लावता येतोय आम्हाला आणि वागणुकीचा अर्थ लावण्यासाठी संस्कृती मदत करत असते. बरोबर आहे? येस नो? असं कोणाचं म्हणणं आहे? मार्गारेट मीड, सॉरी, क्लिफर्ड ग्रेट्स यांचं म्हणणं आहे. आणि मार्गारेट मीड म्हणतात की सांस्कृतिक विविधता आणि सामाजिकरण प्रक्रियेवर संस्कृतीचा होणारा प्रभाव त्यांनी स्पष्ट केलेला दिसतो आपल्याला. पण ठीक आहे, म्हणजे विविधता आहे आणि सामाजिक प्रक्रियेवरील संस्कृतीचा प्रभाव. सामाजिकरण काल बघितलं, सोशलायझेशन. कुटुंबाचं कार्य काय आहे? संस्कार लावणे म्हणजे काय? सामाजिकरण करणे, राईट? सामाजिकरण करणे म्हणजे संस्कार लावणे म्हणताय तुम्ही. मग आले की संस्कार आणि सामाजिकरण इथे डिस्कशन. ठीक आहे. तर मार्गारेट मीड हे पुढे बघायचे आहेत, परत मार्गारेट मीड डिस्कशन करू पुढे गेल्यावर. संस्कृती समजलंय सिंपल, की जे मला वागणं बोलणं शिकवेल ती माझी संस्कृती झाली थोडक्यात. विचार करणं शिकवेल ती माझी संस्कृती झाली. हा महत्वाचा आता शब्द आहे इथे एक, की ज्याला आपण परत पुढे डिस्कशनला येईलच तो, पण तरी इथे दिलेला आहे तर डिस्कस करू आपण. सांस्कृतिक विलंब. ओके. काय हा शब्द? सांस्कृतिक विलंब, कल्चरल लॅग. आणि सामाजिक परिवर्तन सोबत का घेतले ते शब्द? सांस्कृतिक विलंब आणि सामाजिक परिवर्तन. तो उदाहरणाने आपण डिस्कस करू शकतो. आता बघा, बऱ्याच वेळा आता तुम्ही हे ऐकलं असेल, ऑनलाईन जे फ्रॉड होतात, बरोबर? हे लॉटरी लागली आहे 50 लाखाची, ओटीपी पाठवा, हे मिळेल, बरोबर? हे कोणाबरोबर होतात? तुमच्या माझ्या बरोबर होतात का? नाही. जे ज्यांना ते ऑनलाईन पेमेंट सिस्टीम समजत नाही, त्यांच्या बरोबर हे फ्रॉड होतात मुख्यत्वे करून. बरोबर आहे ना? येस ऑर नो? तर मग ही ऑनलाईन पेमेंट समजत नाही असे कोण लोक असतात? तर जे अशिक्षित आहेत किंवा जे वृद्ध आहेत, असे लोक होतात. म्हणजे काय? म्हणजे तंत्रज्ञानामध्ये प्रगती होत चाललेली आहे, पण त्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला ह्या लोकांनी जुळवून नाही घेतलंय. म्हणजे ते काय राहिलेत? मागे राहिलेले आहेत. संस्कृती चालली आहे पुढे, ते राहिलेत मागे. झाला कल्चरल लॅग, सांस्कृतिक विलंब. कळलं का?
किंवा सांस्कृतिक पिछेहाट. समजतंय? तेच आहे दिलेलं काय की तंत्रज्ञान किंवा भौतिक परिस्थितीत वेगवान बदल होतोय, पण त्या अनुषंगाने सामाजिक मूल्य मानक संस्था यांचं अनुकूलन होण्यामागे विलंब आहे. बरोबर? भरपूर उदाहरणं घेऊ शकतो. 50 लाखाची गाडी घेतली, पण आता त्या गाडीची पूजा केल्याशिवाय गाडीला घराबाहेर काढायचं नाहीये. हे कल्चरल लॅग आहे, सांस्कृतिक विलंब आहे. बरोबर? पूजा म्हणजे काय आहे? पारंपरिक संस्कृतीचं आहे ना. येस ओर नो? पारंपरिक मूल्य आहे. आता ती 50 लाखाची गाडी आहे, त्याच्यात सेफ्टी फीचर असणार आहे ना. पूजा केल्याशिवाय, लिंबू मिरची लावल्याशिवाय बाहेर काढायची नाही. ती लिंबू मिरची अडवणार आहे का ऍक्सिडेंट तुझा? पण हे काय आहे? सांस्कृतिक पिछेहाट आहे. येते लक्षात? कल्चरल लॅग आहे. विल्यम ऑकबॉर्न यांच्याबद्दल चर्चा. हे पहा, विल्यम ऑकबॉर्न यांनी हा सिद्धांत मांडला होता. समाजाचा विरोध असेल तर मग कल्चरल लॅग आहे. हा, समाजाचा विरोध असेल तर मग कल्चरल लॅग आहे की तुमची सामाजिक मूल्य हे नाही मॅच होते तिथे, समाज स्वीकारत नाही. हा, मग तेच आहे ना, म्हणून शब्द वापरलेला आहे सामाजिक परिवर्तन शोध. म्हणजे जर तुमचे मूल्य बदलले तर मग परिवर्तन आहे असं. बदलणार, बरोबर. नाही, बदललेली ऑलरेडी आहे, पण ती मला झेपत नाही थोडक्यात. हा, स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंटचे एक्झाम्पल घेता येईल. बरोबर. स्ट्रक्चरल अनएम्प्लॉयमेंट काय असते? बरोबर. हा, तसं. बरोबर, ते घेता येईल. IVF नाही घेता येणार. समजलं का? दुसरं उदाहरण घ्या, नवीन घर घेतलंय. बरोबर, तेच परत की नवीन घर घेतलंय पण अजून वास्तू शांती केलेली नाहीये, म्हणून घरी राहायला जात नाहीये. राईट? काय हे? कल्चरल लॅग आहे. कळलं? तुमचे मूल्य वेगळे चालले आहेत आणि जग वेगळं चाललंय. जग पुढे गेलंय आणि तुमचे मूल्य मागे राहिले. तो कल्चरल लॅग आहे. विल्यम ऑकबॉर्न. ओके. नाही, विवाह पद्धती काय? विवाह पद्धतीत बदल काय झालाय? बदललेली गोष्ट सर्वांनी मान्य केली पाहिजे, तरच तुम्ही मागे राहिले असं समजेल ना. विवाह पद्धती बदलली कुठे? काय बदललंय? ती विवाह पद्धती नाही, ती विवाह संस्थेमध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे? विवाह पद्धती म्हणजे चालीरीती ज्याच्याने करतो, 7 फेरे. बरोबर? नवरदेव नवरीच्या गळ्यात माळ घालेल, आंतरपाठ धरेल, मामा नवरीचा मामा, नवराचा मामा. बरोबर? ही विवाह पद्धती झाली. विवाह संस्था. विवाह लिव्ह इन रिलेशन मध्ये राहतोय, लग्न करत नाहीये, ही विवाह संस्थेत होणारे बदल आहे. बरोबर? पण मग लिव्ह इन रिलेशनशिप सर्व मान्य आहे का? मग कसं काय कल्चरल लॅग? कल्चरल लॅग याचा अर्थ नवीन मूल्य जगाने मान्य केलेत, पण फक्त तुम्हीच मागे राहिले, तेव्हा कल्चरल लॅग होईल ना. येते का लक्षात? असं नाही ना यार, इंटरकास्ट मॅरेज पण कसं काय? इंटरकास्ट मॅरेज, सी, सिंपल, तुम्ही संख्येवरून लक्षात घ्या ना. इंटरकास्ट मॅरेज करणारे जास्त आहेत का अरेंज मॅरेज करणारे जास्त आहेत? म्हणजे मग प्रस्थापित मूल्य काय आहे? अरेंज मॅरेज आहे ना. येस नो? असं. ऑनलाईन शॉपिंग कसं? ऑनलाईन शॉपिंग ज्यांना जमत नाही ते कल्चरल लॅग वाले आहे. हा, असं असं घेता येईल. कळलं का? हा, तो ऑनलाईन शॉपिंग ज्यांना जमत नाही ते कल्चरल लॅग वाले. मला मोबाईल, आजोबांना मोबाईल जमत नाही म्हणजे ते कल्चरल आहे, कारण मोबाईल तर जगभर वापरतायत, सगळेच वापरतात, पण आजोबांना जमत नाही म्हणजे आजोबा मागे राहिले. असं. ठीक आहे? म्हणजे सामाजिक परिवर्तन झालेलं आहे, येते लक्षात, पण आम्ही मागे आहोत. हा, आम्ही ऍक्सेप्ट केलेलं नाही आणि आम्ही मागे आहोत असं. तर त्याला कल्चरल लॅग म्हणतात. विल्यम ऑकबॉर्न यांनी सांगितलं की या सांस्कृतिक अंतर सिद्धांत यांनी मांडला आहे. तंत्रज्ञानाचा त्यांनी हे घेतला होता मेनली, की तंत्रज्ञानाची प्रगती होते पण लोक मागे राहिले, ते तंत्रज्ञानाला जुळवून घेता येत नाही लोकांना.
हा तेच उदाहरण सांगितलंय तुम्हाला, डिजिटल पेमेंट वगैरे. येस. एव्हरेस्ट रॉजर यांनी पण तेच सांगितलंय की या सिद्धांतात त्यांनी नवीन तंत्रज्ञान म्हणजे जवळपास तसंच आहे की तंत्रज्ञान आणि समाजात कशा पसरतात ह्या कल्पना हे त्यांना लोकांना सांगता येत नाही. त्याच्यामुळे पण कल्चरल लॅग होतो. तो विल्यम ऑगवन लक्षात ठेवा मेनली, त्यांना माहिती असू द्या, ते पुढे येतील डिस्कशनला परत आपल्या. समजलं कल्चरल लॅग म्हणजे काय? आता तुम्ही हा शब्द वापरलाच ना, डिजिटल डिवाइड. जीएस मध्ये वापरतो ना हा शब्द आपण, डिजिटल डिवाइड. डिवाइड डिजिटल डिवाइड म्हणजे ज्यांना हेच हेच यालाच शब्द येतो डिजिटल डिवाइड. ज्यांना कळतं ते डिजिटली लिटरेट आणि ज्यांना नाही कळत ते दुसरे डिवाइड वाले, हा इलिटरेट. लिटरेट आणि इलिटरेट तो डिजिटल डिवाइड बेसिकली, राइट. तो ऐसा है. डन. दोन आता नवीन शब्द ह्या कल्चरला जवळ जाणारे दोन अजून शब्द. एक म्हणजे स्वसंस्कृती केंद्री भाव, एथनोसेंट्रिझम, आणि दुसरं म्हणजे विदेशी केंद्र भाव, झेनोसेंट्रिझम. काय अर्थ होत असेल? एथनो स्वतः, हा बरोबर. स्वसंस्कृती भाव म्हणजे काय? स्वतःचीच संस्कृती उत्तम आहे हे सांगणे, आणि हे सांगता सांगता दुसऱ्याच्या संस्कृतीला नावं ठेवून टाकणे. बरोबर. तो आहे झेनोसेंट्रिझम. एथनोसेंट्रिझम, झेनोसेंट्रिझम नाही, एथनोसेंट्रिझम. बरोबर. कळलं की स्वतःचीच संस्कृती उत्तम आहे हे सांगायचं, की म्हणजे स्वतःच्या संस्कृतीला सर्वश्रेष्ठ मानणे आणि इतर संस्कृतींना स्वतःच्या मूल्यांच्या निकषांवर तोलून बघणे. मग स्वतःच्या मूल्यांवर तोलून बघणार तुम्ही तर ते निकृष्टच ठरतील ना तुमच्यासाठी. बरोबर आहे का? राईट. दुसरं कोणी का असे ना. सो हे असं डिस्कशन आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आपण पण बघतो ना, म्हणजे स्वसंस्कृती केंद्रीय भाव म्हणजे काय? लायब्ररीत बसलोय दोन जण, बरोबर, आणि मग आम्ही दोघं मित्र मैत्रीण आहोत किंवा मित्र मित्र आहोत आणि इकडे बाजूला एक व्यक्ती बसलाय. आम्ही दोघं संध्याकाळी चहा प्यायला गेल्यावर त्याच्याविषयी गप्पा करतो. आम्ही म्हणतो की अरे हा काय बसतच नाही, मग एक एक तास बसतो आणि प्रत्येक तासाला उठत असतो. बरोबर. म्हणजे काय की आमचा नियम काय सांगतो की 4 तास सलग बसले तरच तुम्ही अभ्यास होतोय तुमचा. बरोबर. तो प्रत्येक तासाला जर उठून चहा प्यायला जात असेल तर मग तो काही कामाचा नाही. स्वसंस्कृती केंद्रीय भाव. कळलं का? राईट. पण मग नंतर रिझल्ट आल्यावर तो पास होतो आणि आम्ही दोघं बसतो बोंबलत. बरोबर. हेच होतं ना. राईट. असे आहे आपल्याकडे सिस्टीम. तो स्वसंस्कृती केंद्रीय भाव. आता विवाह पद्धती कसं देणार? जर तुम्ही चांगलं म्हटले तर, जर तुम्ही चांगलं म्हटले तर, हा आहे ना. हा ते वाईट आहे. हा हा म्हणजे कसं लावायचं? बरोबर बरोबर. राईट. नाही पण त्याच्यात थोडासा फरक असा आहे सर, ते 50% बरोबर आहे. का बरं? कारण आम्ही दुसऱ्या संस्कृतीला वाईट नाही म्हणत आहे. आम्ही आमच्या संस्कृतीचं फक्त प्रोत्साहन करतो. राईट. आता हेच ना घ्या तुम्ही मराठी भाषा. मराठी भाषा सक्तीची केली पाहिजे महाराष्ट्रात. स्वसंस्कृती केंद्रीय भाव असू शकतो का? असू शकतो. पण दुसरी भाषा चुकीची असं नाही म्हणत ना. असं आहे का? म्हणून मग स्वसंस्कृती केंद्रीय भाव येत नाही. दुसऱ्याला आम्ही तोलत नाहीये ना आमच्या निकषांवर. असं ते जर तोलत असतील तर मग ते झालं. बरोबर. किंवा इथे ज्यांचं पाश्चिमात्यकरण झालेलं आहे, बरोबर, आमच्या देशात, मी फाडफाड इंग्लिश बोलतोय आणि माझा असा समज आहे की इंग्रजीत सर्वश्रेष्ठ आहे, कारण इंग्लिश बोललं तर इम्प्रेशन पडतं, बाकी दुसऱ्या सगळ्या भाषा ह्या खालच्या दर्जाच्या आहेत. मग तो स्वसंस्कृती केंद्रीय भाषा. मी
मराठीच भाषा बोलली पाहिजे महाराष्ट्रात असं जेव्हा म्हणतोय तेव्हा तो संस्कृती केंद्रीय भाव येणार नाही, कारण मी दुसऱ्या भाषांना नाही कमी लेखत, ते आपण इक्वलच आहे. तसंच सण उत्सवांचं पण मी माझे माझे साजरे करतोय. ओके, राईट. असं डिस्कशन आहे. बघा, त्यांच्याकडे पूर्वग्रह दूषित नजरेने पाहणे, माझी पूर्वग्रह दूषित नजर नाहीये ना दुसऱ्या भाषांकडे किंवा दुसऱ्या सण उत्सवांकडे. आलं लक्षात? कळलं का? इतर संस्कृतींबद्दल नकारात्मक दृष्टिकोन, गैरसमज, भेदभाव हे तयार होतं स्वसंस्कृती केंद्रीय भावामुळे, बरोबर. मग त्याच्यात तुम्ही असं, हा, धर्माबद्दल नाही, धार्मिक प्रथांबद्दल म्हणू शकतो. वेगवेगळ्या धर्म नाही, धर्म संस्था आहे. ठीक आहे, आता शब्द मोजून वापरायचे, आपण तोलून मोलून वापरायचे ना शब्द. आता धर्म ही संस्था आहे. धार्मिक प्रथांबद्दल बोलू शकतो काही, की आम्ही समजा जशा प्रकारे आम्ही पूजा करतोय, दुसऱ्याने जर नाही केली तर आम्ही म्हणतो याला काही जमतच नाही, म्हणजे कमी लेखलं ना त्याला, आणि आमचं भारी म्हटलं आम्ही, असं. येते लक्षात? अशी चर्चा आहे. तर धार्मिक प्रथा, सांस्कृतिक प्रथा ह्या घेऊ शकतात तुम्ही. वर्तनातील धारणा, बरोबर. जसं ते उदाहरण, छोटस उदाहरण दिलं ना तुम्हाला, की घरात आलेल्या, अरे याने तर नमस्कारच केला नाही त्याच्या घरी गेलो तरी, बरोबर, काही संस्कारच नाही याच्या मुलांना, म्हणजे माझी संस्कृती भारी, त्यांची संस्कृती खराब. आलं का लक्षात? करेक्ट. हा, घेऊ शकतो. बरोबर, घेऊ शकतो, घेऊ शकतो, बरोबर. परफेक्ट एक्झाम्पल, ब्रिटिश एटिकेट्स आहेत ते, है ना, सामाजिक शिष्टाचार आहेत ते, जेवणाचे शिष्टाचार आहेत, की तुम्ही काटा चमचानेच खाल्लं पाहिजे, हाताने जेवायला लागला म्हणजे हा गावंढळ आहे, बरोबर. बरोबर, ते उदाहरण घेता येईल आपल्याला, घेता येईल, भरपूर उदाहरणं आहेत स्वसंस्कृती केंद्रीय भावाचे. ठीक आहे, क्लिअर. विल्यम ग्राहम समनर हे नाव आहे, यांना आपल्याला पुढे वापरायचंय. यांनी ह्या एथनोसेंट्रिझमला समाजात एकत्र ठेवणारे पण इतर समूहाशी संघर्ष वाढवणारे घटक किंवा वैशिष्ट्य मानलं, बरोबर आहे ना. स्वसंस्कृती केंद्रीय भावाने तुम्ही तुमच्या समाजाला एकत्र ठेवाल, पण दुसऱ्यांची संघर्ष वाढवाल ना. येस नो, वाढवाल की नाही? वाढेल ना, कारण तुम्ही दुसऱ्यांना कमी लेखताय ना, म्हणून हे डिस्कशन आहे समनर यांचं. फ्रान्स बोयस पण यांचं म्हणणं आहे की कल्चर, आता हे ठीक आहे, हे नंतर बघू आपण, कल्चरल रिलेटिव्हिजम. आता हे काय होतंय, ठीक आहे, नंतरच बघू, नंतर सांगेन मी तुम्हाला. स्थलांतरित जे लोक असतात, इमिग्रेशन वाले, त्यांची काय चर्चा होते स्थलांतरितांची? स्थलांतरितांना कमीच लेखलं जातं ना नेहमी. येस नो, जे देशात आमच्या इथे समजा बांगलादेशी आले, कमीच लेखतो ना आम्ही त्यांना. येस नो. हा, हा, अधिकार दिले जात नाही, म्हणजे मग तो पण काय स्वसंस्कृती केंद्रीय भावच आहे. येथे लक्षात. जागतिकीकरण आणि संस्कृतीचे वर्चस्व, तर काही समाजात जागतिक संस्कृतींच्या प्रभावाखाली येण्यास नकार देतात आणि आपल्या संस्कृतीचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. करतात का असं? केलं ना, जागतिकीकरणाने केलं की कितीतरी संस्कृतीने केलं. तुम्ही सेंथिनल आयलंड ऐकले का नाव? ते लोक, अरे आपल्या जिथे अंदमान निकोबार मध्ये, बरोबर, राईट. सो तिथे त्या बेटावर बाहेरून कोणाला येऊ देत नाही ते लोक. तिथे लक्षात, बाहेरून कोणाला येऊ देत नाही म्हणजे काय, स्वसंस्कृती केंद्रीय भाव आहे ना परत, राईट. हे डिस्कशन आहे. सो ही चर्चा आहे. त्याच्या दुसरा शब्द पॅरलल काय, विदेशी संस्कृती केंद्रीय भाव म्हणजे काय? इथे स्वसंस्कृतीचं आकर्षण होतं, इथे विदेशी संस्कृतीचं आकर्षण आहे. येते लक्षात, की विदेशी संस्कृती ही चांगली आहे. विदेशी म्हणजे फक्त परदेशाचीच नाही, बाहेरची, माझ्यापेक्षा बाहेरची, मी ज्या संस्कृतीतून येतो त्याच्यापेक्षा बाहेरची ती संस्कृती चांगली आहे, असा समज, तो म्हणजे विदेशी संस्कृती केंद्र भाव. ओके, सिंपल. परकीय संस्कृतीविषयी श्रेष्ठ भाव. ठीक आहे, राईट. की परकीय संस्कृतीची मूल्य जास्त चांगली आहे असं आपण म्हणतो. त्याच्यात आम्ही आता मग विदेशी संस्कृतीमध्ये आम्ही आमच्या मूल्यांना कमी ठरवतोय का? तर कमी इनडायरेक्टली ठरवतोच आहे ना. जर तुम्ही तुमची मूल्य सोडून दुसरी मूल्य आत्मसात करतायत परदेशी, तर अर्थातच तुम्ही स्वतःच्या संस्कृतीला कमी ठरवताच आहेत ना, बरोबर आहे का? राईट. ते तर येतच आहे म्हणजे त्याच्यात म्हणजे एक उदाहरण की आपल्या स्वतःच्या संस्कृतीपेक्षा दुसऱ्या संस्कृतीला अधिक श्रेष्ठ मानणे, बरोबर. मग आता जे छोटे मोठे उदाहरण, जे काही फॅशन ट्रेंड येतात, नवीन नवीन फॅशन ट्रेंड, ते बाहेरून येतात ना, राईट, आणि मग ते लगेच आपण करतो.
ती फॅशन केली म्हणजे तुम्ही काय की त्या संस्कृतीला जास्त महत्व दिलं तुमच्या संस्कृतीपेक्षा. आलं का लक्षात? हा, अरे हा, आता ही डिबेट होऊ शकते इथे. आता सतीबंध प्रथा, बरोबर, बालविवाह बंद करणे आणि विधवा पुनर्विवाह करणे, ह्या मग विदेशी संस्कृती केंद्र भावात घ्यायचं का उदाहरण? ती तुमची संस्कृती होती का विधवा पुनर्विवाह, विधवांना विवाह करू न देणे? त्या तुमच्या संस्कृतीतले पण दुर्गुण होते ना. येस नो? राईट. प्रत्येक संस्कृतीतले चांगले गुण आणि वाईट गुण असतात. मग वाईट गुण तुम्ही बाजूला सारले, तुम्ही बाहेरचं अडॉप्ट नाही केलं, हे नाही येणार उदाहरण. सती प्रथा बंद करणे म्हणजे तुम्ही काय बाहेरची संस्कृती घेतली का? नाही. तुम्ही तुमच्या संस्कृतीतले दुर्गुण कमी केले, सुधारणा केल्या, तुमची संस्कृतीत सुधारणा केल्या. येते लक्षात? हे डिस्कशन आहे. फक्त ते चुकीचं आहे हे तुम्हाला दाखवून दिलं दुसऱ्या संस्कृतीने, एवढंच आहे फक्त. पण तुम्ही दुसरी संस्कृती आत्मसात नाही केलेली आहे, हे लक्षात घ्या. सती प्रथा बंद करून विधवा पुनर्विवाह करून, ठीक आहे, हा सब समजलं पाहिजे. व्हेरी गुड. हे लिहून घ्या कुठेतरी. कारण की काय की धार्मिक ग्रंथामध्ये आहे की महिलांना पुनर्विवाह करणं म्हणजे याला विरोध आहे ना. असू देत ना, मी काय म्हणतोय, कुठल्या वैयक्तिक धर्माबद्दलची चर्चा नाहीये. आमची संस्कृती, त्याच्यात विधवाला पहिले आम्ही मनुष्य म्हणून वागणूक देणार, ही आमची संस्कृती आहे ना. येस नो? राईट. तो मग जर ती आमची संस्कृती आहे तर मग विधवा पुनर्विवाह झाला पाहिजे, संपला विषय. हा, नाही, अर्थातच नाही, अर्थातच नाही. काही लोक म्हणतात, बरोबर आहे, म्हणजे इथे डिस्कशन आता असं येईल, काही लोक याचा अर्थ तो लावतात, म्हणजे याला मग दुसरा शब्द येतो पॅरलली, तो म्हणजे की जो आम्हाला दिला एम.एन. श्रीनिवास यांनी, पाश्चिमात्यकरण, वेस्टर्नायझेशन. ठीक आहे. पाश्चिमात्यकरण, वेस्टर्नायझेशन. पाश्चिमात्यकरण म्हणजे काय? नावातच अर्थ आहे काय? हा, पश्चिमेचं अनुकरण करणे. मग ती संस्कृती असेल, वर्तन असेल, सगळ्या प्रकारचं अनुकरण करणे. ठीक आहे, पाश्चिमात्यकरण. मग हे झेनोसेंट्रिझम त्याच्या जवळ जातं पाश्चिमात्यकरणाकडे. ठीक आहे. फक्त झेनोसेंट्रिझम मोठा शब्द आहे, पाश्चिमात्यकरण त्याच्यातला उपप्रकार घेऊ शकतो. कारण नावातच अर्थ आहे की पाश्चिमात्यांची संस्कृती घेणे. इथे संस्कृती म्हणजे कोणाची संस्कृती घ्या तुम्ही, म्हणजे मी राहतो महाराष्ट्रात, पुण्यात, सदाशिव पेठेत, मी उत्तर प्रदेशवाल्यांची संस्कृती घेतली, मग त्याला पाश्चिमात्यकरण थोडी म्हणणार, नाही ना. पण त्याला झेनोसेंट्रिझम म्हणणार ना, असं आहे. राईट. त्याच्यामुळे विदेशी आणि पाश्चिमात्य याच्यात फरक आहे. येते लक्षात? राईट. असं म्हणू शकतात की हा उपप्रकार आहे याचा, विदेशी केंद्री भावाचा. ठीक आहे. झेनोसेंट्रिझम हा उपप्रकार आहे. हा कोणी दिलाय आपल्याला? पुढे बघायचंय आपल्याला डिटेल. एम.एन. श्रीनिवास. रॉबर्ट मर्टन यांनी ही संकल्पना विकसित केली आहे, झेनोसेंट्रिझम. ओके. परकीय गोष्टींना अधिक महत्व देतात, तो ही संकल्पना सांगितली कोणी? रॉबर्ट मर्टन, आर के मर्टन यांनी सांगितली झेनोसेंट्रिझम. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कळलंय? मग त्याचं इथे काहीतरी उदाहरण, शब्द वेगवेगळे वापरलेत. सांस्कृतिक विनियोग, कल्चरल अप्रोप्रिएशन म्हणजे काय? तर काही ब्रँड आणि व्यक्ती इतर समाजातील परंपरा आणि संस्कृतीचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर करतात, पण त्या समाजाला श्रेय देत नाही. हा हा, बरोबर, राईट, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. एकदम अप्रोप्रिएट एक्झाम्पल आहे की त्यांनी आता कोल्हापुरी चप्पल कॉपी केलं डिझाईन, बरोबर, पण त्यांनी कोल्हापूरला श्रेय दिलं नाही. येते लक्षात? म्हणजे हे पण विदेशी केंद्री भावच आहे की दुसऱ्यांचं अनुकरण करतोय, पण अनुकरण करताना मग त्यांना श्रेय द्या ना तुम्ही. येते का लक्षात? ते नाही देत तुम्ही. आलं का लक्षात? ते पण म्हणजे सोशलॉजीच्या पर्स्पेक्टिव्हने उदाहरण घेता येईल ते आपल्याला. परफेक्ट एक्झाम्पल आहे. राईट. सगळे करंट अफेअर्स सोशलॉजीला जोडता येतात, ए टू झेड. ठीक आहे, राईट. त्याच्यामुळे करंट अफेअर्स कमतरता नाही आपल्याकडे. वाचताय की नाही ग्रुपवर? मी ग्रुपवर टाकतो ते करंट अफेअर्स.
मग ते का बरं केवढं मोठं टाकतोय ते दररोज? वाचा किती मग ग्रुपवर. त्याच्याने लिंकेजेस समजतात की कुठली न्यूज कुठल्या सोशिओलॉजीला जोडू शकतो. फक्त सोशिओलॉजीचं नाही देते मी, जीएसचं पण देतोय की जीएसच्या कुठल्याला जोडू शकतो ती न्यूज आपण. राईट? ओके, कळलं हे? पुढचं काय मग? झेनोसेंट्रिझम, एथनोसेंट्रिझम झालं. नेक्स्ट इज व्हॉट? हा, मग आता आलं इथे परत शब्द, तिकडे होता ना तो रिलेटिव्हिझम. मी म्हटलं पुढे डिस्कस करू. आता काय असेल रिलेटिव्हिझम? याच्यात जवळ जाणारा असेल सापेक्षता. स्टेटस रोल पहिले सांस्कृतिक सापेक्षता बघू. काय असेल सांस्कृतिक सापेक्षता? नावातच अर्थ आहे. प्रत्येक संस्कृतीला तिच्या स्वतःच्या संदर्भात समजून घेणे आणि तिचे मूल्यमापन इतर संस्कृतीच्या निकषांवर न करता त्या समाजाच्या पार्श्वभूमीवर करणे. म्हणजे काय? वाचा आणि तुम्हीच सांगा अर्थ. एखादी संस्कृती जशी आहे तशी एक्सेप्ट करणं, तिला दुसऱ्यासोबत कंपॅरिझन न करणं. मग का बरं डिस्कशन आहे? त्या समाजाची संस्कृती अशी काय, त्या समाजाचा मागचा जो बॅकग्राऊंड आहे. एक्झॅक्टली बरोबर. कल्चरल रिलेटिव्हिझम म्हणजे त्या समाज, आता जी संस्कृती, म्हणजे सिंपल ना रे उदाहरण की मला सांगितलं, मी परत हे एक काय उदाहरण घेऊ शकतो आपण? हा, पूजेला बसलो. मग पूजेला बसताना मी टोपी घातली पाहिजे. मग मग लहान मुली का बरं घालायची टोपी? तो हा जो प्रश्न आहे दॅट इज कल्चरल रिलेटिव्हिझम. येते लक्षात की त्यांना प्रश्न पडतोय ते कमी किंवा चांगलं आहे किंवा वाईट आहे हे नाही म्हणत आहे, का घालायची हा प्रश्न त्यांना पडतो. येते का लक्षात? सो दे आर आस्किंग की वाय यू हॅव टू विअर इट. दॅट इज कल्चरल रिलेटिव्हिझम. समजतंय? म्हणजे ते रिलेट करायचा प्रयत्न करतायत, त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत तेव्हा सांस्कृतिक मूल्यांशी. पण जुळवून घेताना त्यांच्याकडे प्रश्न आहेत की हे का करायचंय. मग ते कमी आणि जास्त नाही लेखत आहे कोणाला. समजलंय? राईट? हे कल्चरल रिलेटिव्हिझम आहे. उदाहरण ते लिहा वाटलंस. म्हणजे इथे पण तेच उदाहरण दिले की सांस्कृतिक प्रथा काही समाजात धार्मिक विधी, पारंपरिक समारंभ इतर समाजांना विचित्र वाटू शकतात. बरोबर? पण त्या समाजासाठी ते महत्वाचे असतात. बरोबर का? म्हणजे आता उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं, आमचंच घरचं उदाहरण आहे की आता आमच्या मॅडम आहेत, त्यांच्याकडे लग्न जे आहेत ते रात्रभर चालतात. आता त्या युपी वाले आहेत, बरोबर, प्रॉपर भैया. त्यांच्याकडे रात्रभर लग्नाला चालतात. म्हणजे 12 वाजता लग्न सुरू होतं रात्री त्यांचं आणि ते सकाळी 4 वाजेपर्यंत चालतं. आता उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तसेच लग्न चालतात. आता मी त्यांच्या 3 लग्नांना गेलो, 3 लग्नात मी झोपलेलो होतो. बरोबर? आता ते माझ्यावर बरेच उलटले, ते सोडून देत. पण मी म्हटलं हे विचित्र आहे ना यार, मी कसं काय जुळवून घेऊ याला? आमच्याकडे सकाळी लग्न होतात. दिवस कमी पडतो का? फार तर फार गोरज मुहूर्त संध्याकाळी 7 वाजता, बस. त्याच्या पुढे 10 वाजेशी ते झोपलेले असतात सगळे. तुमच्या इथे 12 वाजता स्टेजवर येतात नवरदेव नवरी. असं कसं चालेल? राईट? तो हे उलट आहे. बरोबर? राईट? मग मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो की अरे काय आहे. येते का लक्षात? असं डिस्कशन आहे. पण विचित्र इतरांना ते विचित्र वाटू शकतात, पण ते त्यांच्यासाठी आहे ना महत्वाचं. असं ते कल्चरल रिलेटिव्हिझम. बरोबर, चेहऱ्यावरील खुणा. एक्झॅक्टली, व्हेरी गुड. 100% घेऊ शकतो आपण हे. आफ्रिकन संस्कृतीमधील चेहऱ्यावरील खुणा घेऊ शकतो एक्झाम्पल. बरोबर आहे, ती पण प्रथाच आहे ना एक प्रकारे त्यांच्याकडे. दॅट इज सगळंच येतील त्याच्यात आता. मग त्याच्यातून आमचं काय निर्माण होतंय? ओके, मग फ्रान्स बोआज यांनी पाश्चिमात्य विचारसरणीतील वंशभेद, एथनोसेंट्रिक दृष्टिकोनाला विरोध केला आणि सांस्कृतिक सापेक्षतेचा विचार मांडला. फ्रान्स बोआज यांची संकल्पना आहे ही. ओके, यांनी सांगितलं की तुम्ही झेनोसेंट्रिझम पण सोडून द्या, एथनोसेंट्रिझम पण सोडून द्या, कल्चरल रिलेटिव्हिझम डिस्कस करा. येते का लक्षात? ठीक आहे. पहिल्या याच्यात काय होतं? एथनो मध्ये स्वतःची श्रेष्ठ, दुसऱ्यांना कनिष्ठ, हे पण चुकीचं आहे. दुसऱ्या याच्यात काय होतं? झेनोमध्ये दुसऱ्याची आत्मसात करतायत, म्हणजे तुम्ही मंद आहात, दुसऱ्याची आत्मसात करताय, मग तुमची सोडून देतायत तुम्ही, हे पण चुकीचं आहे. दोघी सोडा, याचा विचार करा. कळलं का? की तुमच्या इथे असं का आहे तेवढं समजून घ्या. आलं लक्षात? आणि मग ते आत्मसात करायचं का नाही ते ठरवू पुढे, पण ते समजून तर घ्या पहिल्यांदा. कळलं? येसो ना? तर ते कल्चरल रिलेटिव्हिझमचं डिस्कशन. समजलंय? डन. सो उदाहरणं भरपूर आहेत आपल्याकडे, पण आय होप समजलं असेल उदाहरण.
कल्चरल रिलेटिव्हिजम म्हणजे काय. ओके. क्लिअर इथपर्यंत चालतंय. मग आज पुरतं आपण इथे थांबूयात. बाकी दर्जा आणि भूमिका थोडं वेगळं आहे, ते उद्यापासून डिस्कशन करू. त्याचा अर्थ थोडासा वेगळा चालेल. हे कल्चर 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 याचा पार्ट संपला इथे. ठीक आहे, चालेल. ओके, काही शंका नाही? आज पण सेम टास्क करायची. काय आता आज जे डिस्कशन झालंय त्याचं तुमच्या पहिले वाचायचं, वाचून झाल्यानंतर तुमच्या शब्दात लिहायचंय. नोट लिहायची आहे आणि ती मला पाठवायची आहे. ठीक आहे. हा, करंट अफेअर्स करूच नका आता. कशाला करंट अफेअर्स करताय? मी जे ग्रुपवर टाकतोय ते फक्त वाचा. ठीक आहे, मी सांगेन ना तुम्हाला करंट अफेअर्सचं सगळं. आता काहीच नका करू करंट अफेअर्स. करंट अफेअर्सचं मी वेगळे डिस्कशन करेल, ते सांगेन मी तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, नाही मी ते पहिल्याच दिवशी सांगितलं ना. ग्रुपवर नाही आहेस का तू? हा, म्हणजे अजून ऍडमिशन राहिली आहे ना. हा. ओके, चालतंय, हरकत नाही. आज आता ह्या आठवड्यात गुरुवारपर्यंत आहे आपलं. पुढच्या आठवड्यापासून शुक्रवारपर्यंत करू आपण. आपलं सोमवार ते शुक्रवार असणार आहे लेक्चर पूर्ण. ठीक आहे, शनिवार शंका निरसन सत्र. ओके, जर तुमच्या शंका असल्या तर. आणि रविवार ब्रेक असं असणार आहे. हा, तुमच्या मी इथेच असतो. तुमच्या काही डाऊट असले तर तुम्ही येऊ शकतात, विचारू शकता. जेव्हा जेव्हा गरज पडेल, समजा आपल्याला डेली आन्सर रायटिंग करताना जर काही शंका असतील, मग शनिवार मला वाटलं की नाही आता आपण शनिवारी सेपरेट डिस्कशन करू, तर शनिवारी सेपरेट डिस्कशन पण करूयात आपण याचं. म्हणून मी तो शनिवारचा एक बफर पिरियड डे ठेवला. ठीक आहे, पण रेग्युलर सेशन आपले सोमवार ते शुक्रवार असतील. या आठवड्यात फक्त गुरुवारपर्यंत आहे. ठीक आहे, मी सांगेन ना, घाई नका करू ना सर. पुढच्या आठवड्यात कसं करणार? अजून युनिटच सुरू झालं नाही तर काय करणार तुम्ही? याच्यावर उत्तर नाही लिहिता येणार ना. कारण याचे जे प्रश्न आहेत आता कल्चरल रिलेटिव्हिजम, हे फक्त एवढ्या डेफिनेशनने उत्तर नाही जमणार ना. राईट, म्हणून मी लिहायला तर आता जे दिलंय ते लिहा तुम्ही. युनिट 1चा थोडा पार्ट पुढे गेला की मग आन्सर रायटिंग सुरू करू आपण. ती पण कशी करायची ते मी सांगितलं पहिल्या सेशनला. पहिल्यांदा मी डिस्कशन करेल, मग तुम्ही लिहायचं. मग नंतर 15 दिवसांनी तुम्ही लिहायचं, मग मी डिस्कशन करेल. अशी प्रोसेस ठेवू आपण. ठीक आहे, तो हा पुढचा वीक संपल्यानंतर त्याच्या पुढच्या वीक पासून आन्सर रायटिंग सुरू करू आपण. ठीक आहे, चालेल.